Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकच्या चावडीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या चावडीवरच्या पाहुण्यांची लंबी चौडी ओळख करून देण्याची गरज मला वाटत नाही आहे, कारण त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे ते महाराष्ट्राला आधीपासून परिचित आहे. सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. मराठी, हिंदी यासह इतर भाषांमध्ये त्यांनी कामही केलेलं आहे. पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन एक सजग नागरिक म्हणून त्यांची खूप महत्त्वाची ओळख आहे, जी ठळक असायला हवी. आणि त्यापुढे जाऊन संवेदनशील लेखक, दिग्दर्शक म्हणून पण त्यांनी कामं केलेली आहेत. आणि या सगळ्याबरोबर सध्याचं जे वातावरण आहे ते वातावरण फार थोडंसं गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि नेमक्या समाजातल्या वेगवेगळ्या घटकांनी त्याकडे कसं बघावं याबद्दलसुद्धा अनेक लोक प्रश्न विचारत आहेत. म्हणजे एखाद्या आंदोलनाबद्दल बोलावं की नाही बोलावं, एखाद्या विचाराला आपण प्रश्न विचारावेत की नाही विचारावेत, म्हणजे या सगळ्याबद्दलचे सगळे जे गोंधळ आहेत ते एका बाजूला चालू असताना दुसऱ्या बाजूला अत्यंत शांतपणे आणि संयतपणे या सगळ्या परिस्थितीवरती ते कायम भाष्य करत राहिले, बोलत राहिले आणि आपला विचार ठामपणे मांडत राहिले. आणि त्यांच्या त्या अभिव्यक्तीमुळं अनेक लोकांना मला असं वाटतं दिशा मिळण्यासाठी सुद्धा मदत होत असेल. आणि आत्ताचं जे आंदोलन आहे CJPचं, युवकांचं, CJPचं म्हणण्यापेक्षा म्हणूया की देशभरातल्या युवकांचं जे आंदोलन आहे त्या पार्श्वभूमीवरती आपण आज चर्चा करणार आहोत. ते सुप्रसिद्ध अभिनेते आणि सजग नागरिक म्हणून ज्यांची ओळख ठळक असायला हवी असं मी म्हणालो, ते अतुल कुलकर्णी सर आपल्यासोबत आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आजकाल एक गोष्ट तुम्ही विचारत नाही की कसे आहात. मी तुम्हाला पहिल्यांदा हाच प्रश्न विचारतो, कसे आहात या सगळ्या परिस्थितीमध्ये. मी नेहमी जे उत्तर देतो तेच, मी फर्स्ट क्लास आहे, एकदम छान आहे. छान आहात. पण हे सगळं ज्यावेळेला भोवताल बघता त्यावेळेला परिस्थिती कशी आहे? परिस्थिती मला वाटतं व्हायब्रंट आहे. आणि व्हायब्रंट असली की ती चांगली असते, स्टॅग्नंट असली की बरी नसते. व्हायब्रंट म्हणजे कशा अर्थाने? लोक काय म्हणूया त्याला, जी विचार करत होती तो विचार मांडायचा प्रयत्न करतायत, बोलायचा प्रयत्न करतायत. ज्याला समाजामध्ये थोडंसं काहीतरी हालत असतं ना कायम, मग ते काही वेळेला आपल्याला आंदोलनाच्या स्वरूपामध्ये दिसतं, पण बऱ्याच वेळेला ते केवळ एक अल्टिमेट स्वरूप असतं त्याचं. ते काहीतरी घडतंय, काहीतरी आतमध्ये खळबळ आहे. तर हे सतत एक हालत राहणं हे मला वाटतं फारच चांगलं लक्षण आहे. आणि ते आत्ता होत आहे असं मला वाटतं. का खळबळ आहे, काय अशी अस्वस्थता आहे असं तुम्हाला वाटतं, दिसतं? तुम्हाला जे जाणवतं किंवा तुम्ही जे अनुभवलेलं आहे, काय अशी अस्वस्थता आहे की एवढं अचानकपणे ते जाणवावं, म्हणजे जाणवण्या इतपत त्याची खळबळ असावी? मला असं वाटतं की सगळं काही खूप स्थिर आहे आणि सगळं काही एका फार काय म्हणूया त्याला आपण, अशा दिशेने चाललेलं आहे, अशी जी एक समजूत झालेली होती आपल्या सगळ्यांची. मला वाटतं ते तसं नाही आहे असं आपल्याला आतनं कुठेतरी जाणवत होतं सगळ्याच लोकांना. आणि त्याला जेव्हा थोडं थोडं तोंड फुटायला लागलं त्यावेळेला ते जास्त पद्धतीने बाहेर यायला लागलं आणि जास्त स्पष्टपणे लोक बोलायला लागली. आणि आता ते जास्त बोलायला सुरुवात झाली आहे, हे मला फार चांगलं वाटतंय. कारण स्थिर आपण आहोत आणि त्या स्थिरतेमुळे आपण एका व्यवस्थित दिशेकडे चाललेलो आहोत, ज्याच्यात आपल्या सगळ्यांचं पुढच्या कित्येक पिढ्या चांगलं होणार आहे ही समजूत. आणि हे फक्त आपल्या बाबतीत होतं अशातला भाग नाही आहे. जगामध्ये जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं आहे किंवा करण्याचा प्रयत्न झालेला आहे, त्या वेळेला असा काळ जातो मध्ये की लोकांना वाटतं की आपल्या मनात जो प्रश्न येतोय तो चुकीचा तर नाही आहे ना. खरं तर सगळे म्हणतात सगळं स्थिर आहे, सगळं व्यवस्थित चाललं आहे. त्यामुळे तो काळ एक असतो की ज्या वेळेला प्रश्न येणाऱ्या माणसालाच स्वतःबद्दल प्रश्न वाटायला लागतो आणि मग कुणीतरी एक काहीतरी घटना घडते आणि त्यावेळेला असं लोकांच्या नाही 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 मला वाटत होतं ते बरोबर वाटतंय आणि मग ते थर सगळीकडे कनेक्ट व्हायला लागतं. तसं आत्ता कुठेतरी आपल्यामध्ये आहे असं मला साहिल सर, विचारण्याआधी मला फक्त थोडं विचारायचं की तुम्ही जे म्हणताय ते पण बिघडलंय काय असं तुम्हाला वाटतं? म्हणजे मला स्पेसिफिक जाणून घ्यायचं की काय बिघडलंय. म्हणजे आता समजा शिक्षणाच्या बाबतीतला प्रश्न निर्माण झाला, असं बाकीचं पण काही बिघडलं असं तुम्हाला वाटतंय की? म्हणजे कारण तुम्ही स्थिर दिसतंय पण स्थिर नाहीये म्हणताय, म्हणून मी विचारतो की बिघडलंय काय होतं असं मी म्हणतोय. आणि अशी समजूत होती आपली असं माझं म्हणणं आहे. ह्याची दोन काय म्हणूया त्याला वेगळी उत्तरं अशी आहेत की एक, आपल्याला प्रत्येक गोष्ट ना मॅक्रो बघायला लागते आणि मग मायक्रो बघायला लागते.
माझी अशी समजूत आहे की मॅक्रो आपण बघितली की मग आपल्याला मायक्रो बघणं सोपं जातं. मॅक्रो बघताना मला असं वाटतं की जगामध्ये गेल्या 20-25 वर्षांमध्ये टेक्नॉलॉजिकल डिस्रप्शन्स, मेजर टेक्नॉलॉजिकल डिस्रप्शन्स ही खूप फास्ट होत आहेत. आणि माझ्या मते एक चेन असते की एक मेजर टेक्नॉलॉजिकल डिस्रप्शन होतं. म्हणजे मी हे नांगराच्या शोधापासून बोलतोय. नांगराचा शोध हे मनुष्य जातीमधलं सगळ्यात मोठं डिस्रप्शन होतं की ज्याच्यामुळे आपण स्थिर झालो, ज्याच्यामुळे प्रॉपर्टी ही कॉन्सेप्ट आली, ज्याच्यामुळे पोझेशन ही कॉन्सेप्ट आली, ज्याच्यामुळे लग्नासारखी एक अत्यंत आर्टिफिशियल सिस्टीम निर्माण झाली, कुटुंब नावाची सिस्टीम निर्माण झाली. हे सगळं नांगराच्या एका शोधामुळे झालेलं आहे. हे मी म्हणत नाही आहे, हे मानववंशशास्त्रज्ञांनी अनेक वेळेला लिहून ठेवलेलं आहे. सो गेल्या 20-25 वर्षांमध्ये ही जी चेन, म्हणजे मी चेन काय होती की मेजर टेक्नॉलॉजिकल डिस्रप्शन झालं की तुमचं इकॉनॉमिकल स्ट्रक्चर बदलतं. इकॉनॉमिकल स्ट्रक्चर बदललं की तुमचं सोशल स्ट्रक्चर बदलतं. सोशल स्ट्रक्चर बदललं की तुमचं पॉलिटिकल स्ट्रक्चर बदलतं आणि त्यातनं एक इझम तयार होतो. हे पूर्वी हे होत होतं की या 2 टेक्नॉलॉजिकल डिस्रप्शन्समध्ये वेळ असायचा भरपूर आणि त्यामुळे हे सगळं स्थित्यंतर होत समाज एका स्थिरतेपर्यंत काही काळापुरता असायचा, त्याला वेळ मिळायचा. गेल्या 20-25 वर्षांमध्ये टेक्नॉलॉजिकल मेजर डिस्रप्शन्स इतकी फास्ट होत आहेत की ह्यातलं काहीही स्थिर होत नाही आहे. हे जगात आहे, फक्त आपल्याकडे नाही. आणि हे स्थिर होत नसल्यामुळे आपण सगळेजणच, एकूणच लोक ह्यांना पटकन फ्युचर दिसत नाही, आपल्या पुढच्या पिढीचं फ्युचर दिसत नाही. जो पॅटर्न होता की 20-24 वर्ष तुम्ही स्किल कमवा, त्याच्यातनं पुढची 30 वर्ष कमवा, मग रिटायर व्हा, हे सगळा पॅटर्न कोलमडून पडलेला आहे गेल्या 20-25 वर्षांमध्ये. हे मॅक्रो चित्र आहे. मायक्रो चित्र केव्हा होतं की तुम्ही जेव्हा या मॅक्रो जे बदलत आहे त्याचा कॉग्निजन्स घेत नाही, जेव्हा त्यात काय होतं आहे आणि त्याच्यात आपल्याला काय बदल केले पाहिजेत हे आपण जेव्हा लक्षात घेत नाही. आणि ते होण्याचं कारण असं की आपल्या ह्या सगळ्या व्यवस्थांमध्ये ना सगळ्यात स्थिर जड असं जर काही असेल तर ती पॉलिटिकल स्ट्रक्चर असतं. ते सगळ्यात जड असतं, कारण ते एक तर तिथपर्यंत पोचायला जे वय तुम्हाला लागतं, तिथे ज्या वयाची माणसं पोचतात जगभर, त्यांनी गडबड होते. दुसरी गडबड अशी होते ते बदलायला तयार नसतात, कारण त्यांचे काहीतरी समजुती घेऊन ते तिथपर्यंत आलेले असतात. आणि ते 5-1 वर्ष 4 वर्ष जगात वेगवेगळ्या ठिकाणी 4 ते 5 वर्ष ती गोष्ट स्थिर असते, ती जड होते. आणि खाली 6-6 महिन्याला गोष्टी बदलत आहेत, पिढ्या बदलत आहेत, इकॉनॉमिक्स बदलत आहे आणि त्याचा कॉग्निजन्स तिथपर्यंत जाईपर्यंत एक असा लॅग तयार होतो. आणि त्यामुळे ही अस्थिरता, कुठली पॉलिटिकल सिस्टीम ही चटकन त्याचं काय म्हणतात बदल स्वतःत घडवून आणेल, पुढचं फ्युचर बघेल आणि ते घडवून आणेल तर ते होतं. दुसरी काय झाली आहे रिॲक्शन एक्झॅक्टली ऑपोजिट सगळ्या जगामध्ये, की आत्ता इतकं अस्थिर आहे की पूर्वी फार चांगलं होतं ते परत आणूया. त्यामुळे मग मेक अमेरिका ग्रेट अगेनपासून सगळं सुरू होतं, जे अशक्य असतं की पूर्वीचं आपण परत आणू हे इम्पॉसिबल असतं कुठल्याही सिस्टीममध्ये. पाईपलाईनमध्ये वॉल असतात ना, तर कुठलंही तसं असतं, उलटं नाही येत आहेत. एकदा गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर वॉल बंद होतो, तुम्हाला पुढचं पुढेच बघायला पाहिजे. तर उलटं बऱ्याच देशांनी, बऱ्याच पॉलिटिकल सिस्टीम्सनी उलटं विकलं. लोकांना हे सांगितलं की आपण परत जाऊ, आपण मागे जाऊ, तो काळ फार चांगला होता, आत्ताचं बिघडलंय असं करून. आपल्याकडे पण तसंच झालं ना, की आपण परत जाऊया, आपण मागे जाऊया, सनातन होऊया. हां, म्हणजे वेगवेगळे शब्द त्याला वापरूया आपण, सनातन हो, अजून काय हो वगैरे. हे शक्य नाही आहे. हे नागरिक म्हणून प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं. तुमच्या मनात जे काय असेल, तुम्हाला जे वाटत असेल हा वेगळा मुद्दा आहे, पण नागरिक जेव्हा तुम्ही असता त्यावेळेला तुम्ही एकटे नसता. तुम्ही नागरिक हा एका मोठ्या प्रचंड मोठ्या समूहाचा भाग असता. त्यावेळेला तुम्ही इंडिव्हिज्युअल आणि हे वेगळं तुम्हाला करायला लागतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की हा मॅक्रोचा कॉग्निजन्स योग्य वेळेला घ्यायला पाहिजे. तो घेतला तर मायक्रो लेव्हलवरती, छोट्या लेव्हलवरती बदल करणं सोपं जातं. वरचे इरिलिव्हंट झालेत असं सरांचं म्हणणं आहे. सगळ्या जगामध्ये झालेलं आहे. एक्झॅक्टली. आणि आज ममदानी सारखा माणूस एकदम येऊन सगळं का बदलून जातो,
कारण तो रिलेव्हंट वाटायला लागतो तिथल्या लोकांना. आणि हे जगभरात होत आहे. इंग्लंडचे जे ते फार तरुण नाही आहेत, पण इंग्लंडचे जे आत्ताचे पंतप्रधान नवीन झाले ते सुद्धा त्यातल्या त्यात जरा तरुण हे होत आहेत वगैरे. मला असं वाटतं की हा बदल व्हायला लागेल आणि कदाचित पॉलिटिकल स्ट्रक्चरमध्येच जगातली ही तरुण पिढी बदल घडवून आणेल का, ज्याला नेशन स्टेट आपण म्हणतोय. ज्या सीमा, जे नकाशे आपल्याला ज्या पद्धतीचे दिसत आहेत, जे पॉलिटिकल स्ट्रक्चर्स दिसत आहेत, कारण ह्याचं कुठेतरी इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये रिफ्लेक्शन येणार जगभरात, असं माझं मत. येणार. आपल्याकडचं जे CJPचं आंदोलन झालं त्याचंही तुम्हाला वाटतंय की पॉलिटिकल रिफ्लेक्शन असेल? दॅट इज वन हे. कारण राजकारण आपण बघताना नेहमी इलेक्टोरल पॉलिटिक्सकडेच बघतो, हे राजकारण आहे असं म्हणून. आणि मीडिया पण, तुम्ही लोक पण तसंच, त्याला सगळ्यात जास्त महत्त्व देतात. पण 5 पद्धतीची राजकारणं असतात. त्याच्यातलं दुसऱ्यावरती म्हणजे त्याला जर सत्तायोग म्हटलं तर क्रांतियोग असतो, जो आपल्याकडे झाला, ॲजिटेशन, आंदोलन. आणि भारत हा आंदोलनांचा देश आहे. 2,500 वर्षापूर्वी श्रमण आंदोलनं जी झाली, 30-32 आंदोलनं झाली, त्यातली 2 सक्सेसफुल आंदोलनं झाली, जे बुद्धिझम आणि जैनिझम होता. संत जे आंदोलन होतं ते आंदोलनच होतं. सूफी आंदोलन होतं. स्वातंत्र्य चळवळीचं तर आंदोलन होतंच. JP घ्या ना, का हा आंदोलनांचा देश आहे. आणि आपला जितकी व्हरायटी आपल्या देशामध्ये, त्याच्यामध्ये घुसळण होत राहिल्याशिवाय काहीही होणार नाही. तर त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. दिमागी नक्षल वाटताय तुम्ही? मला त्याची डेफिनेशन कळली, तुमच्यापर्यंत आली आहे? नाही, आता मला फक्त शब्द कळलाय. नाही, त्यांनी मी असं ठरवलेलं आहे की जोपर्यंत डेफिनेशन येत नाही तोपर्यंत त्याच्यापर्यंत किरण बोलायचं. रिजिजूंनी डेफिनेशन पण दिली आहे त्याची. काय? त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन डेफिनेशन पण दिली आहे त्याची. जी काय आहे? बेसिकली त्यांनी पॅरामीटर्स दिलेत त्याचे, की तुम्ही 370ला सपोर्ट करत असाल किंवा असे 3-4 पॅरामीटर्स आहेत. त्यातलं एक आहे 370ला सपोर्ट करत असाल. ते चिकन नेक जे आहे, जे ईस्टर्न स्टेट्सना जोडणारा भारताच्या याला, आणि तो एक छोटासा भाग आहे बांगलादेश आणि याच्यामध्ये. तर 7 किलोमीटर. हा, तो तुटावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर, किंवा तुम्ही डिस्ट्रप्शन करायचा जर प्रयत्न करत असाल तर भारताच्या विरोधात, मग मी 100% नाहीये. त्या मला ह्यातलं काहीच मला व्हावं असं नाही वाटत आहे. हा माझा देश आहे आणि हा असाच राहावा असं मला वाटतंय. आणि तो फार अप्रतिम, काय म्हणूया, आपल्याकडे संस्कृती आहे आपली, ती परत आणायला पाहिजे. आपण पाश्चात्यांचं डोळसानुकरण करतो, अंधानुकरण करत नाही, ते बंद केलं पाहिजे. असं सगळं मला वाटतं. त्यामुळे असं मला अजिबात वाटत नाही. पण मग किती मुश्किल आहे अशा परिस्थितीमध्ये रस्त्यावर उतरणं आणि टिकून राहणं त्याच्यामध्ये. कारण बरेच जण आपण बघतो की ते या पद्धतीने पुढे येतात, पण त्यांना पुशबॅक खूप मिळतो. सत्तेकडनं मिळतो, त्यावेळच्या पॉप्युलर नॅरेटिव्हकडनं मिळतो. आणि मग ते, आणि अशी अनेक उदाहरणं मी देऊ शकतो की जे सुरुवातीच्या काळामध्ये काही गोष्टी बोलून गेले आणि नंतर मग बोल आमिर खानचं उदाहरण आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं. की आमिर खान एकदा बोलला होता की भीती वाटते, आणि त्याच्यानंतर इनटॉलरंट झालाय. 15ची गोष्ट असेल मला वाटतं, 15 का 16ची गोष्ट असेल. नाव आम्ही एकदम वेगळाच बघतोय आमिर खान, की जो थोडासा सुएव आहे, थोडासा हँडल करून घेतोय गोष्टी. आणि तर हा पुशबॅक मिळतो. हाऊ डिड यू मॅनेज टू सर्व्हाइव्ह, की नाही मी हे करत राहणार, किंवा कसं काय ते सर्व्हाइव्ह झालं? ह्याच्यामध्ये थोडंसं, आता परत आपण मगासपासून जगात काय चाललंय आणि आपल्याकडे असं बोलतोय, ह्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल पाश्चात्य देशांमधली किंवा इतर देशांमधली परिस्थिती आणि आपल्याकडची थोडीशी वेगळी आहे. कारण पाश्चात्य देशांमध्ये तुम्ही बोलू शकता आणि तरी सुद्धा तुमचा सिनेमा बॅन होत नाही, किंवा तुम्हाला इतर पद्धतीने समाज म्हणा किंवा यंत्रणा म्हणा हे त्रास देत नाही, तुम्ही बोलू शकतात. आपल्याकडे तसं होत नाही. आपल्याकडे छोट्या छोट्या गोष्टींवरनं सिनेमा बॅन होतो, किंवा आपण उदाहरणं बघितली आहेत सेटवरती जाऊन तोडफोड होते वगैरे वगैरे. काय आहे, सिनेमा ही सगळ्यात महागडी कला आहे. आणि जर असं पोषक वातावरण जर समाज आणि यंत्रणा तुम्हाला देत नसतील तर तुम्ही जास्त वल्नरेबल होत जाता. पण हे आधीपासून आहे, हे काय आत्ताच झालंय असं नाही. सिनेमा बॅन करणं, हो, पण हे आपल्याकडे आधीपासूनच आहे. रिलीज न होऊ देणं, हा नाही, पण तेच म्हणजे हे एक तर पहिल्यापासून म्हणजे कधी हे आपल्याला पॉईंट ठरवायला लागेल. ठीक आहे, पण म्हणजे कधीपासनं असं होतं आहे त्याच्यावरती काय, म्हणजे माय नेम इज खान फॉर एक्झाम्पल, त्यावेळेला मला वाटतं अशोकरावजी मुख्यमंत्री होते.
त्यावेळेला त्याच्याबद्दलची सरकारची रिॲक्शन कशी होती, समाजाची रिॲक्शन काय होती. सो आपल्याकडे सुद्धा याच्यामध्ये बदल होत गेलेत. मी असं नाही म्हणत की हे होत नव्हतं आपल्याकडे, पण मुख्यत्वे समाज कसा रिॲक्ट करतो ह्या सगळ्या गोष्टींना हे खूप महत्त्वाचं असतं. सो माझा मुद्दा असा आहे की आमच्या क्षेत्रामध्ये माणूस जितका पॉवरफुल असेल प्रसिद्धीच्या दृष्टीने, तितका तो जास्त व्हल्नरेबल होतो ह्या गोष्टींमुळे. आणि जर समाजाने आणि यंत्रणेने ती सुरक्षितता दिली तर मला वाटतं तू जे म्हणतोयस, उदाहरण देतोस, तसं कदाचित मी नाही. एकच उदाहरण दिलं, अशी अनेक उदाहरणं सापडतील. माझा प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की असं नाही कधी झालं का की कोणीतरी येऊन सांगितलं की अतुल कुलकर्णी तिकडे दिसतोय तर त्याला घ्यायचं नाही पिक्चरमध्ये, नाही तर आम्ही रिलीज नाही होऊ देणार. त्या ह्याच्यातनं मग जाऊ दे, आपण कशाला सोडून देऊ या विषय. अनेक जण असे आपण बघितलेत की मी त्यातलं फक्त एक उदाहरण ठेवलं. आय अंडरस्टँड की ही इज अ प्रोड्युसर, त्यामुळे स्टेकला जास्त असतील गोष्टी, पण दुसऱ्या बाजूने पण गोष्टी होत असतील ना. ह्याचं जरा 2-3 व्हर्टिकल्समध्ये उत्तर आहे. ह्याचं पहिलं उत्तर असं आहे की माझ्या आयुष्यामध्ये सिनेमा, नाटक, अभिनय येण्याच्या खूप आधी राजकारण, समाजकारण आलंय. अच्छा, उलटा प्रवास आहे. उलटा प्रवास आहे माझा. कसा? मी स्वतःला इमर्जन्सी किड समजतो. मी पहिल्यांदा नाटक वगैरे करायला लागलो, ॲमॅच्युअर नाटक, हौशी नाटक, त्यावेळेला मी 23-24 वर्षांचा होतो. मी जेव्हा ठरवलं की प्रोफेशनली ह्या क्षेत्रात यायचं तेव्हा मी 27 वर्षांचा होतो. मी NSD ला गेलो, जेव्हा मी ॲक्च्युअल प्रोफेशन सुरू केलं मुंबईत येऊन, त्यावेळेला मी 30 वर्षांचा होतो. आणि माझी पहिली फिल्म रिलीज झाली त्यावेळेला मी 35 वर्षांचा होतो. मी इमर्जन्सी किड आहे. याचा अर्थ असा की 75 ते म्हणजे इमर्जन्सी डिक्लेअर झाल्यापासनं 77ला इलेक्शन झालं, जनता गव्हर्नमेंट आली, आणि 79ला परत इंदिरा गांधी आल्या. ह्या सगळ्या मॅजिकल जो काळ होता त्यावेळेला माझ्या टीन्समध्ये होतो. आणि हे जे काय होतं ना, मला ते अख्खं वातावरण आठवतं. त्यावेळेची कार्टून्स जी होती RK लक्ष्मणांची, ती मला लख्ख डोळ्यासमोर आज सुद्धा माझ्या उभी आहेत. गोविंदराव तळकरांचे लेख माझ्या स्मरणात आहेत. याच्यावरती माझा जो इम्पॅक्ट झाला, 77चं पहिलं इलेक्शन होतं, ज्या वेळेला मी रात्र बसून इलेक्शन रिझल्ट ऐकलेले आहेत, त्याच्या नोंदी ठेवायचो मी. अच्छा. मी तेव्हा 13 वर्षांचा असेल. घरात वातावरण होतं? अजिबात नव्हतं. अजिबात वातावरण नव्हतं, पण समाजात वातावरण होतं त्यावेळेला जे तयार झालं होतं. आणीबाणीच्या काळामध्ये माझ्या शाळेतले शिक्षक अटकेत होते आणि ते सगळं वातावरण मी बघितलेलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा इमर्जन्सी गेली आणि इंदिरा गांधींनी इलेक्शन डिक्लेअर केलं, त्यावेळेला प्रत्येकाला असं वाटलं होतं की आता सगळ्या यंत्रणा हातात आहेत, तर काय ह्या इलेक्शनला अर्थ आहे. बाईंनी अत्यंत फेअर इलेक्शन्स घेतली. हे आपल्याकडे फार कमी वेळेला सांगितलं जातं की इतकी अख्खी यंत्रणा हातात असून काँग्रेस तर हरलीच, बाई स्वतः हरल्या इलेक्शन. राजनारायणांनी त्यांना हरवलं. त्याच्यानंतर असं वाटलं की संपला विषय, आता जनता गव्हर्नमेंट आणि भारताचं दुसरं स्वातंत्र्य, आणि हे ते 2.5 वर्षात बाई परत आल्या, परत फेअर इलेक्शन्स, परत निवडून आल्या बाई. माझ्यासाठी टीन्समध्ये असलेला एक मुलगा म्हणून इतकं हे मॅजिकल होतं. त्या 77च्या इलेक्शनपासून आजचा दिवस आहे. भारतातलं आणि जगातलं महत्त्वाचं कुठलंही इलेक्शन, तारीख आली रिझल्टची, म्हणजे आपल्याकडे वोटिंगची तारीख आणि काउंटिंगची तारीख, पहिला फोन माझा मॅनेजरला जातो की ह्या 2 तारखा ब्लॉक करायच्या. अच्छा, काही शूटिंग ठेवायचं नाही, जे असेल ते ब्लॉक करून टाकायचं. कित्येक वेळेला मी काउंटिंग असतं त्यावेळेला अशा कुठली तरी एखादं हॉटेलमध्ये रूम बिम बुक करून मित्रांना बोलवून मी माझ्यासाठी समारंभ असतो तो. आणि हे मी जगातल्या सुद्धा काही महत्त्वाच्या देशांमध्ये इलेक्शन्स फॉलो करतो. अमेरिकन इलेक्शन्स मी अशीच फॉलो करतो. तिथे फार पटकन होतं, आपल्या खडाक्कन ते डिक्लेअर करून टाकतात. पण सांगायचा माझा मुद्दा असा की मी फार नंतर नटबीट ॲक्सिडेंटल ॲक्टर आहे मी. पहिला माझा इंटरेस्ट हा सोशल पॉलिटिकल इंटरेस्ट राहिलेला आहे. आणि त्यासाठी तुम्ही प्रोफेशनल करिअर पॉलिटिशियनच व्हायला पाहिजे अशातला मुद्दा नाही आहे, किंवा करिअर ॲक्टिव्हिस्टच व्हायला पाहिजे असा मुद्दा नाही आहे. पण मला अत्यंत इंटरेस्ट आहे ह्या बाबतीत. जगात मी कुठेही असलो तरी एकही दिवस असा जात नाही जेव्हा मी पेपर वाचत नाही, लोकसत्तेचा अग्रलेख वाचत नाही, इंडियन एक्सप्रेस उघडून बघत नाही, असा एकही दिवस माझा जात नाही, मी जगात कुठेही असो. तर त्यामुळे माझ्याकडे नट म्हणून नंतर बघा,
माझा हा पहिला इंटरेस्ट आहे. आता असं जेव्हा असतं तेव्हा तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की बाबांनो, माझा नॅचरल इंटरेस्ट तो आहे, तो आहे. माझं नॅचरल रिॲक्शन ती आहे, माझं रिफ्लेक्स ॲक्शन त्या आहेत. त्यामुळे जर मला माझ्या ह्या जे काय म्हणजे ॲक्सिडेंटल ॲक्टरच्या ह्याच्यात मला जर कोणी घेतलं नाही किंवा झालं तर मी काय करू, ठीक आहे बाबा, इलाज नाही आहे माझा त्याला काही. पण मी त्याचा नाही विचार कधी केला असा. पण हे विचारांकडे झुकाव हा कसा झाला हे तर मी समजू शकतो की राजकीय वातावरण, इलेक्शनचा इंटरेस्ट आणि त्यावेळचं वातावरण खरोखरच वेगळं होतं आणि प्रत्येक घराघरामध्ये त्याची चर्चा असेल की इमर्जन्सीच्या काळामध्ये किंवा त्याच्यानंतरची त्या इलेक्शनची. रेडिओ होते, फार लिमिटेड साधनं होती त्यावेळेस. पण हा झुकाव कशा पद्धतीने झाला की कारण आत्ताचा काळ वेगळा आहे. आत्ताच्या काळामध्ये एखाद्या मुलावरती किंवा मुलीवरती किंवा जे काही टीन एजमधले लोक असतात त्यांच्यावरती तो इंटरनेटचा एक प्रभाव असू शकतो. तुम्ही जे बघता त्याच्यानुसार, त्या अल्गोरिदमनुसार तुमचं थिंकिंग होतं. त्यावेळेस घरात वातावरण असायला लागतं की तुमचं विचार पद्धती कशी असली पाहिजे, राजकीय विचार पद्धती. सो ते टर्न कसं झालं? मित्र, आजूबाजूचे लोक, शिक्षक, का स्वतःहून वाचन? सगळ्यात मला फायदा हा झाला की माझ्या घरामध्ये साधारणपणे उदासीन वातावरण होतं. राजकारणाच्या बाबतीत समाज नाही, काही उदासीन वातावरण होतं, ना राईट ना लेफ्ट, जे फार चांगली गोष्ट होती. मला असं वाटतं की त्या अर्थाने माझ्यावरती संस्कार झाले नाहीत कुठल्याही पद्धतीचे. पण माझी बायको गीतांजली जी आहे तिच्या घरामध्ये एकदम हे वातावरण होतं, राईट विंग. म्हणजे मला अचानक आठवलं म्हणून, पण तिच्यावरती तो नाही झाला संस्कार, ती वेगळी झाली एकदम. सो त्याच्यावरतीच अवलंबून असतंच असं नाही थोडक्यात. पण माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर वाचन, मी म्हटलं तसं सोलापूरला दुपारी 3:30ला पेपर यायचा. हा, पुण्यातनं टॅक्सीमध्ये पेपर घालायचे आणि सोलापूरपर्यंत पोहोचायला दुपारचे 3:30 वाजायचे. मुंबईतले पेपर, सोलापुरातले नाही, मुंबईतले पेपर. आणि मी शाळेतनं आलो 5-5:30ला की मी कधी आयुष्यात कुठलाही खेळ खेळला नाही. मला पतंग उडवता येत नाही, मला गोट्या खेळता येत नाहीत. मी आलो की बसायचो आणि अख्खा पेपर वाचायचो. माझे सगळ्यात जवळचे मित्र त्यावेळेला ताटके आजोबा म्हणून आमच्या शेजारी राहायचे, जे त्यावेळेला 75 वर्षाचे होते. ते माझे सगळ्यात जवळचे मित्र होते. चर्चिलचं आत्मचरित्र त्यांनी मला त्यावेळेला वाचायला दिलेलं होतं. सो जे काय झालं ते स्वतःहून झालं. चांगली गोष्ट ही झाली की माझ्यावरती काहीच हे नव्हतं, न्यूट्रल होतं आमच्या घरातलं वातावरण. पण बाकी मित्र, आजूबाजूचं वातावरण असं काही नाही कॉलेजमध्ये किंवा त्या वेळेला आग्रह नव्हता असं मला म्हणायचं आहे. आपल्याकडे आता जे आग्रही वातावरण आहे ना, त्यावेळेला वातावरण कुठल्याच पद्धतीने आग्रही नव्हतं. आपण त्या अनाग्रही वातावरणाचा खूप एक काय म्हणूया त्याला चांगला परिणाम असा व्हायचा की तुम्हाला जे काही आहे तिथे स्पेस मिळायची. आता जे सगळं घट्ट झालंय ना की तुम्हाला पेनिट्रेटच नाही करता येत, तसं नव्हतं त्यावेळेला. त्या अनाग्रही वातावरण हे लागतं आणि फार महत्वाचं आहे. आर यू पॉलिटिकल और युअर नॉन पॉलिटिकल? आणि मुद्द्यानुसार तुम्ही उतरताय त्याच्यामध्ये का त्या पॉलिटिकल दृष्टीने, राजकीय दृष्टीने तुम्ही एखाद्या आंदोलनामध्ये उतर? जगात एकही असा माणूस नाही की जो पॉलिटिकल नाही. पर्सनल इज पॉलिटिकल नावाचं एक वाक्य आहे खूप. देयर इज नो नॉन पॉलिटिकल थिंग. असं असूच शकत नाही. दोन माणसं एकत्र आली की पॉलिटिक्स असतंच. तुम्ही त्याला म्हणून आपण नेहमी इलेक्टोरल पॉलिटिक्सशी कन्फ्यूज करतो गोष्टी. इलेक्टोरल पॉलिटिक्स हे एकच पॉलिटिक्स नाही आहे जगामध्ये. मी इलेक्टोरल पॉलिटिक्सवरनं विचारलं पण नाही. हां, पण पॉलिटिकल सगळेजण आहोत. म्हणजे उदाहरणार्थ स्पेसिफिकली जेव्हा अतुल कुलकर्णी दिसतात की पहलगामला टेरर अटॅक झाला की अतुल कुलकर्णी तिकडे गेले आणि त्यांनी तिकडच्या, तुम्ही काश्मीरींवरती तुम्ही हे करू नका, त्यांच्यावरती संदेश बेसिकली द्यायचा प्रयत्न तो होता. माझं होतं की त्या अतिरेक्यांना जिंकू देऊ नका तुम्ही त्यांनी ज्याच्यासाठी केलंय त्याला एक दॅट वॉज द हे. पण तिकडच्या पहलगामच्या अटॅकची सगळ्यात मोठी गोष्ट होती की त्यांनी धर्म विचारून मारलं. हे त्यांनी तिकडच्या ज्यांच्यावरती अटॅक झाला त्यांनी ते सांगायचा प्रयत्न केला त्यांच्या घरच्यांनी की आम्हाला धर्म विचार. आणि त्याच्यामुळे एक वेगळा पुशबॅक त्या बाबतीमध्ये होता. जंतर मंतरचं आंदोलन झालं त्याही वेळेस बघितलं तर एक मीम काढलं होतं त्याच्यामध्ये की 2 अतुल कुलकर्णी दाखवले होते की जंतर मंतर म्हटलं की खलबली आहे खलबली, आणि झारखंड म्हटलं की नटरंगचा राचा, असं एक मीम काढलं होतं. सो बेसिकली यू आर बिंग सिलेक्टिव्ह अकॉर्डिंग टू तुमच्या राजकीय विचारसरणीनुसार तुम्ही सिलेक्ट करता की या आंदोलनात जायचं आणि या आंदोलनात नाही जायचं.
या मुद्द्यावरती आपण भूमिका मांडायची, या मुद्द्यावरती भूमिका नाही मांडायची. हा एक पुशबॅक पण त्याच्यामध्ये असतो. ह्याचं जरा दोन वेगळी उत्तर देतो. पहिल्यांदा हा जो उल्लेख केला, बरं झाला त्याचा उल्लेख केला, की आत्ता त्यांनी मला वाटतं ह्याच्यामध्ये माझा सिटी ऑफ ड्रीम्समधला फोटो वापरला आणि नाचाचं माझी जी भूमिका आहे त्यातला फोटो वापरला. आणि हे पहिल्यांदाच माझ्या बाबतीत वापरलं गेलं. पण नटरंगमधला पहिलवानाचा फोटो आणि नाचाचा फोटो हे एकत्र करून खूप मीम्स इतरांसाठी वगैरे वापरली जातात. मला प्रचंड वेदना होतात हे जेव्हा लोक करतात त्यावेळेला. त्याचं कारण आहे ते म्हणजे एक प्रचंड मोठा सामाजिक, सैद्धांतिक आणि लैंगिक गुन्हा करतायत लोक. हे काय दाखवायचा प्रयत्न करतात जेव्हा हे दाखवतात, नाचाचं एक हे दाखवतात आणि पहिलवानाचं माझं हे दाखवतात त्यावेळेला कमेंट त्याच्यावरची अशी असते की जे काही मला ज्याच्यावरती टीका करायची आहे, जे काही तितकं मला हे वाटत नाही चांगलं, ते स्त्रैण्य आहे. ते काय एफिमिनिटी आहे त्याच्यात, ते फेमिनिटी आहे. म्हणजे आपल्याकडचे आत्तापर्यंत विरोधी पक्ष हे सरकारवरती काही हे करायचं असलं की त्यांना बांगड्यांचा आहेर द्यायचे, साडी चोळीचा आहेर द्यायचे. हा सामाजिक सैद्धांतिक गुन्हा आहे. किंवा मर्द बना असं सांगायचं. हा, तुम्हाला जर मर्द बनणं हे काय नरेटिव्ह आहे. आणि आज तुम्ही 2026 साली जर हे तुमच्या डोक्यात असेल की तुम्ही स्त्रैण्य हे जणू काही कमीपणाचं हे आहे, अशा अर्थाने तुम्ही जर ते करत असाल, तर जे ते करतायत आणि जे ते पसरवतायत यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की माझ्यावर टीका करा किंवा कुणावरही टीका करा, हा वेगळा मुद्दा आहे. तुम्ही त्याच्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरताय ते अत्यंत आक्षेपार्ह इन्स्ट्रुमेंट आहे सामाजिकदृष्ट्या. आणि नटरंग सिनेमा काय होता कळलाय का लोकांना? हे मला खरं काही वेळेला नटरंग वॉज अबाउट जेंडर डिस्क्रिमिनेशन. की एक पहलवान ज्याच्या मिशा आहेत, ज्याच्याकडे गावातल्या बायका वळून बघतायत, तो फक्त मिशा काढतो, तो बारीक होतो आणि तो स्टेजवरती एका एफिमिनेट एक नाचाचं काम करतो. ह्या गोष्टीमुळे अख्खं गाव असं म्हणायला लागतं की हा मुलगा खरोखरच तुझा मुलगा होता का? या थराला गोष्टी जातात की त्याच्यावरती एक पुरुष बलात्कार करतो. ही नटरंगची थीम आहे. जेंडर पॉलिटिक्स ही नटरंगची कधी थीम आहे. एका कलाकाराची ती गोष्ट आहेच. पण तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय जेव्हा तुम्ही ह्या पद्धतीत हे वापरता मीम म्हणून? सो माझी ह्या निमित्ताने प्रार्थना आहे की प्लीज ह्या इमेज वापरू नका. मला वैयक्तिक यातना होतात कारण माझी इमेज वापरली जाते आणि मी म्हटलं पहिल्यांदाच माझ्याबद्दल ते आलंय. इतर लोकांच्या बाबतीत हे वापरलं जातं त्यावेळेला सुद्धा मला प्रचंड वेदना होतात. केवळ माझा फोटो वापरला जातोय म्हणून मला आनंद होत नाही, कारण मला लोक पाठवत बसतात की कसा तुझा वापरलाय फोटो, दोन्ही फोटो वगैरे वगैरे. त्यांना वाटतं की कौतुक आहे. मला खूप वेदना होतात. मी फार मनापासून सांगतोय, प्लीज हे करू नका जे कोणी करताय ते, आणि प्लीज हे पसरू नकात, कारण तुम्ही तो गुन्हा आहे असं माझं मत आहे. हा एक विषय झाला. हे जे आहे की सिलेक्टिव्ह किंवा हे आहे त्याचे सिलेक्टिव्ह आउटरीच, हा सिलेक्टिव्ह आउटरीच व्हॉट एव्हर, पण एक काय तुम्ही जे काय म्हणताय ते सिलेक्टिव्ह आहे असा जो काही एक म्हणणं आहे, ह्याच्यामध्ये ना वेगवेगळे अँगल्स आहेत. आपण अमेरिकन पॉलिटिक्सकडनं एक गोष्ट शिकलोय, ती म्हणजे डिस्क्रेडिट करणं. आणि त्याच्याही पुढे जर जायचं असेल तर चारित्र्यहनन करून टाकणं. मुद्दा ठेवायचा बाजूला, जो मुद्दा उचलतोय त्या व्यक्तीचा त्याला डिस्क्रेडिट तरी करायचं किंवा पुढे जाऊन त्याचं चारित्र्यहनन करायचं. हे अमेरिकन पॉलिटिक्सकडनं आपण घ्यायचं. म्हणून मी नेहमी असं म्हणतो की आपण पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करत नाही. अंधानुकरण केलं असतं तर आपण सिग्नलवरही थांबलो असतो, रस्त्यावर कचरा केला नसता. आपण डोळसं अनुकरण करतो, आपल्याला हवी तेवढीच गोष्ट घेतो आपण. दुर्दैवानी अमेरिकन पॉलिटिक्सकडनं ही गोष्ट घेतली आहे, तिथे ही फार कॉमन आहे.
तुम्ही कुठल्याही ह्या हाऊस ऑफ कार्ड्स वगैरे वेब शोज जरी बघितले किंवा पॉलिटिकल ड्रामाज बघितले, हा फार महत्त्वाचा फीचर तुम्हाला वाटेल की काहीतरी त्याच्या आयुष्यातनं शोधून काढ बरं, की ज्यांनी आपल्याला त्याला डिस्क्रेडिट करता येईल. आत्ता त्यांच्या प्रायमरीज चालले, त्याच्यामध्ये ही घटना आत्ताच घडलेली आहे एका कॅन्डिडेटच्या बाबतीत. मुद्दा जेव्हा तुम्हाला मुद्द्याला धरून त्या मुद्दा बरोबर आहे का चूक आहे ह्याच्याविषयी काही बोलायचं नसतं, तेव्हा तिसरं काहीतरी काढणं हा त्याच्यातला एक फार मोठा फॅक्टर आहे. आणि त्याच्यातनं व्हॉट अबाउटरी येते किंवा तेव्हा तुम्ही कुठे होतात नावाचं जे काही आहे. युजली मी ह्याला अजिबात उत्तर द्यायला जात नाही, कारण त्याला उत्तर देण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. मुद्द्याविषयी काही असेल तर आपण बोलू शकतो. हा त्यातला एक भाग झाला. दुसरी त्याच्यातली एक गोष्ट अशी की नेमकं नटांनी काय करावं ह्या बाबतीत आम्ही एवढे कन्फ्युज्ड आहोत ना सध्या, की जे तुम्हाला वाटतंय ते जर एखादा बोलला तर तो सामाजिक भान असलेला होतो. तुम्हाला जे वाटतंय त्याच्या विरुद्ध बोलला की तो तुम्ही नट आहात रे, तुम्ही फक्त सिनेमात काम करा, तुम्हाला काय कळतंय असं होतं त्या बाबतीत. कुणीतरी तुम्हाला वाटतंय त्याच्या विरुद्ध काहीतरी बोलला आणि ते सरकारच्या बाजूनी बोलत आहे असं तुम्हाला वाटलं की त्याला कणा नसतो. तोच ज्याला असं वाटतं की हे बरोबर बोलला की लगेच अख्ख्या सिनेसृष्टीतला मी ताठकणा असलेला एकमेव माणूस होतो. नेमकं काय करूया. आता आपली जनगणना चालू आहे, अजून एक एक्स्ट्रा कॉलम करून त्याच्यात लिहून घेऊया पाहिजे तर, की नेमकं. आणि हे कलाकारांच्याच बाबतीत का, महिंद्र काय त्या बाबतीत काय म्हणायचं आहे, किंवा गोदरेजना त्या बाबतीत काय म्हणायचं आहे, अंबानींना काय म्हणायचं आहे, अदानींना काय म्हणायचं आहे, मूर्तींना काय हे का कोणी त्यांना विचारत नाही. ते लगेच त्यांचे कणे ताट असतात नसतात असं का होत नाही. दिसतं ना आम्हाला, हां त्यांना काय म्हणायचं दिसतं आम्हाला. तुम्ही त्याचे फॉलोअर्स बघितले तर तुमच्या आमच्या बाबतीत पण दिसतं. यू आर इन विच कॅटेगरी? कणाहीन, अर्धा कणा? नाही, पण मला म्हणायचं असं आहे की जे मी मगाशी बोलता बोलता म्हणालो, आय एम नॉट अ करिअर पॉलिटिशियन, आय एम नॉट अ करिअर ॲक्टिव्हिस्ट. जर्मन पॉलिटिकल थिअरीमधनं आलेला एक फार छान शब्द आहे, झाइनगाइस्ट नावाचा शब्द आहे. त्याचा अर्थ असा आहे की स्पिरिट ऑफ द एज, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे काय होतं की एक वातावरण तयार होतं जे आपल्याकडे, आणि त्या एकंदर वातावरणाचा एक इमोशनल इम्पॅक्ट येतो, असा क्षण येतो. ह्याचा आपलं एक पॅरल उदाहरण द्यायचं झालं तर, रवीनी घुसळून किती जणांनी ताक काढलंय मला माहिती नाही, पण अशी ती साय असते विरजण लावलेली, ती घट्ट असते, मग त्याच्यात तुम्ही रवी घालता ती आणि मग घुसळायला लागता. ते घुसळायला लागल्यानंतर काही वेळानं ते पातळ होतं आणि ते पातळ होत जातं, मग थोडी पाणी वगैरे घालतात. माझी आई एक फार अप्रतिम आयडिया करायची. थंडी असेल तर एक गरम पाणी घालायची, ऊन असेल तर एक थंड पाणी घालायची त्याच्यामध्ये, आणि असं करता करता अचानक लोणी एकत्र येऊन वर यायचं. दॅट इज झाइनगाइस्ट. म्हणजे असं एक काहीतरी तयार होतं वातावरण, घुसळण होते, सतत घुसळण. आणि ती घुसळण होणार, त्याच्यात लोणी नव्हतं का, होतं ना. एक क्षण येतो जेव्हा ते लोणी एकत्र येऊन वर येतं. सो दॅट इज झाइनगाइस्ट. देशाच्या बाबतीत हे होतं, जगाच्या बाबतीत हे होतं, एखाद्या राज्याच्या बाबतीत होतं, घराच्या बाबतीत होतं, आणि इंडिव्हिज्युअलच्या बाबतीत सुद्धा हे होतं की असा काहीतरी होत असताना, मी म्हटलं तसं मी सगळं वाचत असतो, सगळं हे होत असतं, पण काहीतरी एक तुमच्यामध्ये इमोशनल तयार होतं जेव्हा तुम्ही रिॲक्ट होता त्या गोष्टीला. सिनेमामध्ये गाणी लिहिणारी लोक ही, त्यांना सिच्युएशन दिलं जातं, त्यांना सांगितलं जातं, तेव्हा ते बसून ॲज अ प्रोफेशनल म्हणून गाणं लिहितात. तीच लोक जेव्हा कविता करतात त्यावेळेला त्यांच्या मनात काय होत असेल, काहीतरी असा क्षण येत असेल ना की ज्यात असाइनमेंट नाही आहे, पण त्यांच्या मनात एक कविता येते, आणि हे जे स्फुरणं आहे, ते जे होणं आहे, ते काही काही वेळेला तुमच्या ह्याच्यात होतं. म्हणून तुम्हाला वाटत नसतं असं नाही आहे. झारखंडमध्ये जे काय होत होतं ते वाटत नसतं असं नाही आहे, पण प्रत्येक वेळेला तसं तुम्ही व्यक्त व्हालच असं नाही, तशाच पद्धतीने व्यक्त व्हाल असं नाही आहे. त्यामुळे कन्सिस्टन्सी जर बघायचीच असेल तर ही बघावी की एखादा माणूस रिॲक्ट होताना त्याच्या आयडिओलॉजी, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे का. प्रसंगामध्ये बघण्याच्या बाबतीत पडू नये की जो करिअर पॉलिटिशियन नाही आहे आणि करिअर ॲक्टिव्हिस्ट नाही आहे.
त्याच्या फिलॉसॉफीमध्ये कन्सिस्टन्सी आहे का ते बघावं. त्याच्यात बदल होऊ शकतो का? होऊ शकतो. मग त्याच्यामागे त्याचं काही रिझनिंग आहे भूमिका का? असू शकते. भूमिका असू शकते, त्याच्यामागे रिझनिंग असू शकतं. पण बघायचीच असेल तर ही कन्सिस्टन्सी बघावी. ही लोक त्या सिरियसली ते करत नाहीत. माझं म्हणणं आहे की हे व्हॉट अबाउटरी करतात, कारण त्यांना मुद्द्याशी बोलायचं नसतं. हा माझा प्रश्न आहे. करिअर पॉलिटिशियन न होण्याचं काय कारण आहे? कारण कसं आहे की तुम्ही अशा जिल्ह्यात येता ज्या जिल्ह्याकडं कधी काळी काय सोलापूरचं महत्त्व राजकारणात खूप जास्त होतं. त्या जिल्ह्यात येता तुमच्याकडे राजकारणाचं इतकं डीप नॉलेज आहे. आणि आता आपण साऊथमध्ये बघतोय की बरेच अभिनेते असतील किंवा सिनेमा क्षेत्रातील लोक असतील जे चांगले करिअर पॉलिटिक्स झाले, म्हणजे पॉलिटिक्समध्ये येऊन झाले. तर तुम्ही तो विचार का नाही केला मग? की कारण असं काही की तुम्ही बोलून जाता पण मग तुम्ही प्रत्यक्ष राजकारणात यायला का नको म्हणताय? याची दोन वेगळी उत्तरं. मी प्रत्यक्ष राजकारणात आहे असं माझं म्हणणं आहे. आणि आपल्यापैकी जर तुम्ही नागरिक आहात तर तुम्ही प्रत्यक्ष राजकारणात आहात हे माझं म्हणणं आहे. त्यामुळे आपण हे सोडून देऊया की निवडणुकीला उभं राहिलं तरच तुम्ही राजकारणात असता. मी राजकारणात आहे असं मी म्हणतो आहे. तो म्हणतो की निवडणुकीत उभे राहा. हा, तर आता हा वेगळा मुद्दा आहे. ठीक आहे. आता मी राजकारणाला फार महत्त्वाचं प्रोफेशन मानतो आणि मी प्रोफेशन मानतो त्याला, आणि म्हणून मी करिअर पॉलिटिक्स असा सारखा शब्द वापरतो आहे. ते करण्यासाठी जे जे काही लागतं आणि जे माझ्या वेळेला होतं ते माझ्यापाशी नव्हतं. आणि माझ्यावरती वेगळी व्यावहारिक प्रेशर्स होती की ज्याच्यामुळे मला काहीतरी करणं भाग होतं. आणि शिवाय मी निवडलेलं प्रोफेशन असं आहे की मीच प्रॉडक्ट आहे. म्हणजे मी गेल्याशिवाय काही होत नाही काम माझं, है ना. म्हणजे माझा कारखाना आहे आणि तो मॅनेजर चालवतो आहे आणि मी राजकारण करतोय असं होऊ शकत नाही माझ्या बाबतीत. मला प्रत्यक्ष सेटवरती गेल्याशिवाय माझं काम नाही होऊ शकत. खूप जण करतात की आता शत्रुघ्न ते राजकारण आहे का हा बाबतीत माझा प्रश्न आहे. दत्त साहेबांनी जे केलं ते होतं. दत्त साहेब फुल टाईम त्याच्यामध्ये होते. गोरेगावमध्ये मी राहतो. गोरेगावमध्ये गोविंदा साहेब उभे होते एकदा निवडणुकीला. उत्तर मुंबईत ना. हा, उत्तर मुंबईत जिथला मी हे आहे. मी दिलं नाही मत, कारण मला माहिती होतं की हा माझा रिप्रेझेंटेटिव्ह असू शकत नाही राजकारणी म्हणून. नट म्हणून मी फार एन्जॉय करतो त्यांचे सिनेमे बघणं, पण मी करत नाही. त्यामुळे माझी फार स्पष्ट मत आहेत ह्या बाबतीत. सो तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की तसं नव्हतं. माझा अत्यंत आदर आहे त्या प्रोफेशनबद्दल. आणि जेव्हा मला जेव्हा माझी परिस्थिती झाली सिनेमामध्ये आल्यानंतर काही 2-4 वर्षांनी की काहीतरी करायला पाहिजे आपण आपलं प्रोफेशन सोडून, असं जेव्हा मला वाटायला लागलं त्यावेळेला माझ्या जो काही विचारांचा एक फ्लो होता त्याच्यामध्ये मला असं वाटत होतं की नाही, राजकारण ही सगळ्यात इफेक्टिव्ह गोष्ट आहे की तुमच्याकडे पॉलिटिकल पॉवर आणि पॉलिटिकल विल असेल योग्य पद्धतीची, तर तुम्ही समाजामध्ये जो बदल करू शकता तर तुम्ही कुठेही करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट मला जाणवली होती की शिक्षण हा महत्त्वाचा अजून एक भाग आहे. प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक शिक्षण की ज्याच्यामध्ये तुम्ही काम केलं तर तुम्ही कदाचित एक मूलभूत काम करू शकाल. त्यामुळे मी दुसरा भाग निवडला आणि संस्था सुरू केली आम्ही क्वेस्ट नावाची. पण ते शक्य नव्हतं मला. हे त्याचं उत्तर आहे थोडक्यात. आता तुमचा एक विचार असा आहे ना की मगाशी साहिल सर म्हणाले की त्यामुळं तुम्हाला नक्कीच दिमागी नक्सल म्हटलं जाऊ शकतं. कारण भारतामध्ये आपण राहतो आणि एकीकडं आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की आपण म्हणजे मुलांना जन्म दिला पाहिजे, तुम्ही 2 देशासाठी 2 आपल्यासाठी असे विचार असणारे लोक आहेत. आणि दुसरीकडं तुमचा विचार असा आहे की आपण मुलांना जन्मच द्यायचा नाहीये. त्यामुळे तुम्हाला आर्टिफिशियल इन्स्टिट्यूशन आहे ती अत्यंत कृत्रिम व्यवस्था आहे. म्हणजे नॅचरल इन्स्टिंक्टच्या कम्प्लीट विरुद्ध काय असेल तर ते लग्न व्यवस्था आहे. हा, अच्छा, तर तेच आहे की मग त्या थॉट प्रोसेस बद्दलच जाणून घ्यायचं की का सोडणार नाही दिमागी नक्सल. फायनली सर्टिफिकेट हे डेफिनेशन मध्ये आलंय का? येऊ शकतं हे डेफिनेशन. येऊ शकत असेल तर आपण वेगळा मुद्दा आहे. माझं म्हणणं आहे आपल्याकडे शब्द फार वापरले जातात आजकाल, त्याची डेफिनेशन करण्याची जबाबदारी घेत नाहीत लोक. त्यामुळे दिमागी नक्षल हा आपण वेगळा ठेवू प्रश्न. आता जेव्हा माझ्याकडे त्याची कम्प्लीट डेफिनेशन येईल आणि त्याच्यामध्ये हे इन्क्लूड केलं जाईल त्यावेळेला मी त्याच्याविषयी बोलेन. मूल न होऊ देण्याचा आणि माझा आणि गीतांजलीचा जो निर्णय होता त्याच्यामागे काही कारणं होती. त्याच्यामध्ये पहिलं हे असं आहे की मुळात मनुष्य प्राण्यांनी एवढ्या संख्येने ह्या पृथ्वीवरती असणं अपेक्षितच नाहीये, नव्हतं कधी.
अपेक्षितच नव्हतं ते. आपण शेतीचा शोध मी जो तुम्हाला म्हणालो की त्याच्या, आणि हे मी म्हणत नाही हे सायंटिस्ट, सोशल सायंटिस्टनी, अँथ्रोपॉलॉजिस्टनी म्हणून ठेवलेलं आहे. आत्ताच मंगला सामंत वारल्या, आपण त्यांनी मराठीमध्ये ही पुस्तकं लिहून ठेवलेली आहे. स्त्रीपर्व नावाचं त्यांचं पुस्तक आणि त्यांचे लेख इतर जरूर वाचा. तर हे पहिलं कारण की आपण एवढ्या मोठ्या संख्येने असणंच अपेक्षित नाही, आणि त्यामुळे जो काय आपण लोड देतो आहोत पृथ्वीवरती ते आपण सगळेजण बघतोच आहोत. त्यामुळे ते एक कारण होतं. दुसरं कारण जे मी आत्ता म्हणालो की जन्मलं माणूस ह्याच्यावरती की पृथ्वीवरती तो प्रेशर टाकतोच आहे. आता यू आर गोइंग टू कन्झ्युम एव्हरीथिंग, आणि ते नाही आहे फार बरं. आत्ता ते पृथ्वीला सहन होणारी ती गोष्ट नाही आहे. तर त्यामुळे आपण एक कन्झ्युमर कमी करूया या जगातला, कारण तो कन्झ्युमरच आहे, तुम्ही जो जन्माला घालणार आहात तो. तर त्यामुळे ते नको करूया, हा त्याच्यातला एक दुसरा भाग होता. तिसरं असं होतं की आपण काय प्रॉमिस करतो आहोत, काय जग प्रॉमिस करतो आहोत आज आपण. एन्व्हायरमेंटली घ्या, इकॉनॉमिकली घ्या, सोशल ह्याच्यामध्ये घ्या, काय आपण जी जबाबदारी घेणार आहोत त्यांना काय प्रॉमिस करणार आहोत असं. तर त्याचं फार ब्लीक चित्र दिसत होतं. चौथी गोष्ट अशी होती की तुम्ही जेव्हा स्वतःचं मूल किंवा मुलं जन्माला घालता त्यावेळेला तुमचा आर्थिक असेल, मेंटल स्पेस असेल, तुमचा वेळ असेल, हे सगळं त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट होतं. ते जर न करता तुम्ही तेच सगळं जर काही वेगळ्या कुठल्या कामात केलं, जे मी आणि गीतांजलीनी केलं, क्वेस्ट आत्ता जे मी सांगितलं, आमचं एन्व्हायरमेंटल ह्याच्यामधलं एक प्रोजेक्ट आहे सातारा जिल्ह्यामध्ये, त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही करू शकलो आणि त्याच्यामध्ये जे देऊ शकलो खूप मोठ्या प्रमाणात, हे सगळं आर्थिक, मेंटल स्पेस वगैरे वगैरे सगळं, हे जास्त मुलांपर्यंत पोहोचू शकलो आम्ही दोघे. हे एक त्यातलं कारण होतं. तर अशी अनेक कारणं होती की ज्याच्यामुळे मला असं वाटतं, आणि मला असं वाटतं की ह्याचा विचार करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा, की मुळात आपण एवढे असणं अपेक्षितच नाही आहोत. पण प्रत्येकाने विचार असा केला तर अवघड होऊन जाईल ना. कशाला, पण माणसाला एवढं का महत्वाचं मानायचं हे मला कळत नाही. एक्सटिंक्ट होऊ ना, तुझी केस पुढे करू नाही, नको. काय प्रॉब्लेम आहे. नाही, पण बरं झालं आय एम तुम्ही- सॉरी, ज्यांना मुलं आहेत त्यांना एक्स्ट्रीमली सॉरी. आताच मला जरा लवकर का नाही बोलवलं, 10 महिने उशीर केला. नाही, पण बरं आहे सीजेपीला द्यायला पाहिजे. तुम्ही 10 महिने उशिरा सुरू केलं. तुम्ही प्रत्यक्ष पॉलिटिक्स मध्ये नाही येत तेच बरं आहे. नाही तुम्ही काहीतरी नियम आणला असा. बरं, आता थोडासा सोलापूर. नाही, मी असं नियम वगैरे आणण्याच्या पूर्ण विरुद्ध आहे. म्हणजे जास्त मुलं जन्माला लागला ह्या नियमाच्या विरुद्ध आहे, आणि घालू नका असा नियम करण्याच्याही विरुद्ध आहे मी. नियम कुठले करू नयेत, समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा, लॉजिकली लोकांशी बोलावं, संवाद करावा, हे माझं म्हणणं आहे. त्यामुळे मी असा नियम अजिबात करणार नाही, जरी मी ती पॉवर माझ्या हातात आली तरी. आता एक गावाकडचा थोडासा प्रश्न विचारतो की सोलापूरला जाणं होतं का, आणि काय मिस करता तुम्ही सोलापूर मधल्या गोष्टी ज्या तुम्ही आधी. असं फारसं आजकाल जाणं होत नाही, कारण आम्ही मूळ सोलापूरचे नाही आहोत, आम्ही बेळगावचे आहोत. त्यामुळे नातेवाईक वगैरे सगळे तिकडे. ज्या वेळेला सोलापूरमधनं माझे आई वडील आणि आम्ही निघालो त्याच्यानंतर फार काही राहिलं नाही. आत्ता आहेत ती फक्त नाट्य आराधना म्हणून माझी जी संस्था आहे नाटकाची, त्यातली जी माझी मित्रमंडळी आहेत तीच फक्त आता, आणि जे काय फॅमिली फ्रेंड्स आहेत ते आत्ता आहेत. तुम्ही दर वर्षी वर्कशॉप घ्यायचा सोलापूरला. मी नाही हो, मी वर्कशॉप जिथे घेत होते त्यांना हे करायचं. हा, मला शिकवता येत नाही नाटक अजिबात, त्यामुळे फार वाईट आहे त्या बाबतीत. वर्कशॉपला तुम्ही सोलापूरला. हा, मी आमची संस्था जी आहे ते सुरुवातीला जास्त त्याच्यात, पण तिथेच आता नाटक खूप कमी व्हायला लागलं, फार इतकं होत नाही. सोलापूरची त्याचं म्हणणं मी नॉस्टॅल्जिक नाही आहे. मला माणसांच्या बाबतीत, गावांच्या बाबतीत, वस्तूंच्या बाबतीत मी फारसा नॉस्टॅल्जिक नाही आहे, किंवा असं मी गुंतून नाही राहत कुठे फार. त्यामुळे त्याचं उत्तर असं नाही आहे की मला एकदम असं काहीतरी, माझा स्वभाव नाही आहे तो. तुझ्या दोन्ही याच्यामध्ये मला आवडतं. मध्ये मी गेलो होतो तेव्हा मी सोलापूरला सगळ्या भैयाची भेळपासून सगळं खाऊन आलो. त्यामुळे ते असतं, पण मी असं कुठली गोष्ट मिस करणारा माणूस नाही आहे. त्यामुळे आपण
राजकारणाचा जे अभ्यास करतात ते 4 वर्गामध्ये विभागणी करतात समाजाची. सत्ताधारी, विरोधक आणि ज्यांना उत्सुकता असते राजकारणात काय सुरू आहे बघण्याची, आणि 4था वर्ग उदासीन. सध्या उदासीन वर्ग जो होता हो CJPच्या आंदोलनात फार जास्त पाहायला मिळाला. आता तुम्ही जो अण्णा मुवमेंटचा उल्लेख करत होतात जे काही दिवसांपूर्वी, जेव्हा इंस्टाग्राम पेज सुरू झालं होतं CJPचं, आणि नंतर आंदोलन जेव्हा संपलं की तुम्ही हा गांधींची आठवण करून देणारा देश झालाय असं पण म्हटले तुम्ही. तर ह्या उदासीन वर्ग भविष्यात त्याला आयडिओलॉजी आहे की नाही किंवा काहीच माहीत नाही आपल्याला, हा पुन्हा वर कसं करेल, हा बदलाकडे जाईल, हा कंटिन्यू आवाज उठवत राहील का आता बास झाला, एकदा आपण काहीतरी केलंय आणि आता थांबूया असं होईल, काय वाटतं तुम्हाला? माझं पहिलं मत आहे की उदासीन असं कोणी नसतं, म्हणण्याचा भाग आहे तो. म्हणजे 2009 साली लोकसत्तेबरोबर मी 1 महिन्याचं कॅम्पेन केलं होतं इलेक्शनच्या आधी. पहिले ते राजकारण नावाचं मी ते 2-4 लेख लिहिले होते आणि आम्ही कॉलेजमध्ये जाऊन अवेअरनेस निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता मतदानाच्या बाबतीत. म्हणजे पक्षविक्षा हा मुद्दा नव्हता त्याच्यात, पण मतदान तुम्ही करायला पाहिजे आणि सिरियसली घेतलं पाहिजे असा मुद्दा होता. कारण त्यावेळेला तुम्हाला जर आठवत असेल तर फेसबुक वगैरेवरती असं अभिमानाने लोक लिहायचे आम्हाला राजकारणात रस नाही आणि आम्ही काय हे आहोत वगैरे वगैरे. अचानक कसा काय रस निर्माण झाला? तर तसं नाही, अचानक वगैरे काही निर्माण होत नसतं, ते असतं. फक्त एक काहीतरी असं म्हणण्याची हे असते की काय म्हणूया की इट इज कूल टू से दॅट आय एम नॉन पॉलिटिकल, देन इट बिकेम कूल टू से दॅट आय एम पॉलिटिकल. तर असं सगळं ते कूल फॅक्टरवरती ते अवलंबून असतं. तर मला असं वाटतं की उदासीन नव्हती लोक, अचानकपणे इंटरेस्ट नाही निर्माण होत, तो असतो. फक्त काही काही वेळेला काय आहे ना आपल्याकडे, परत म्हणूनच मला प्राथमिक शिक्षण आणि शिक्षण हे खूप महत्त्वाचं वाटतं. कारण प्रश्न विचारणं हेच आपल्याकडे चुकीचं मानलं जातं. म्हणजे राजकारण सोडून द्या तुम्ही, कुठल्याही बाबतीमध्ये की उभं राहून प्रश्न विचारणं, व्यवस्था. आता शाळेमध्ये कुठली व्यवस्था असते, शिक्षक किती व्यवस्था असते, पण आपल्याकडे हे जे काही म्हणजे गुरु ही कॉन्सेप्ट म्हणून मला आवडत नाही. कारण त्याला मग तो ब्रह्म आहे, मग तो हे पण आहे ते पण आहे, म्हणजे काय प्रश्न विचारू नका, हे जे काही त्यातलं म्हणणं आहे ते मला अजिबात चुकीचं वाटतं की नाही आहे, हे असं नाही होतं का. तर अशी जेव्हा एक तुम्ही समाज घडवला जातो त्यावेळेला मनात असलं तरी तुम्ही व्यक्त होऊ नका, व्यवस्थेला शरण जा. मग ती कुटुंबात असेल किंवा देशात असेल किंवा ऑफिसमध्ये असेल, त्या व्यवस्थेला तुम्ही शरण जा, असं आपल्याकडे एक बेसिक नॅरेटिव्ह आहे. तर म्हणून मी जे अगदी सुरुवातीला म्हणालो की हे असलेलं बोलतायत लोक, हे करतायत, हे फार चांगलं वाटतंय. तुमचं जे म्हणणं आहे की ती परत तशीच लोक उदासीन होतील का किंवा काय होतील का, कदाचित आपल्याला तसं वाटेल की अरे का बोलत नाहीत. पण मी मगाशी म्हटलं तसं आहे की ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये तुम्ही जेव्हा नसता किंवा ॲक्टिव्ह म्हणजे काय म्हणू त्याला करिअर ॲक्टिव्हिजममध्ये नसता, त्यावेळेला तुम्ही दरवेळेला प्रत्येक वेळेला तुमचं बोलणं पोचेलच असं नसतं. मगाशी मी जे म्हटलं ना लोणी तयार होण्याचं जे हे आहे, आनंद काय गोष्टीचा आत्ता आपल्याला व्हायला पाहिजे की अरे असं काहीतरी होतं समाजामध्ये आणि ज्यावेळेला संधी आली त्यावेळेला एकत्र येऊन खाटकन लोक बोलायला लागली. बस एवढा जर तुमचा समाज जिवंत असेल पुष्कळ आहे. तो प्रत्येक वेळेला असं जर हे राहिलं तर ते अवघड होईल आणि तसं होता कामा नाही. उलट राजकारण दर दिवशी तुमच्या घरात शिरायचं काही कारण नाही आहे, काहीच कारण नाही आहे. राजकारण जितकं आपापल्या जागी असेल तितका समाज सुदृढ आहे असं मला वाटतं. जर राजकारण सतत दर दिवशी तुमच्या घरात घुसत असेल तर काहीतरी गडबड आहे. त्यामुळे असं आपण अपेक्षाच नको करूया की दरवेळेला असं काहीतरी होण्याची परिस्थिती यावी आणि लोकांनी असं व्हावं. तुम्ही जे अण्णा मुवमेंटची भीती व्यक्त करत होते तुमच्या हिशोबानं, जेव्हा मी लेख लिहिला कॉकरोच मोमेंट नावाचा जो लेख लिहिला, मी फार समाधानी आहे की ती माझी भीती खरी ठरली नाही. खूप समाधानी आहे मी त्या बाबतीत. तुम्ही CJP प्रोटेस्टला भाग होता, तुम्ही मुंबईमध्ये पण सामील झाला होतात, तिची रॅली झाली, त्याच्यामुळे विक्ट्री सेलिब्रेशन सॉर्ट ऑफ. जेनझी बद्दल आदल्या दिवशी त्याच्या आदल्या 23
म्हणजे प्रोटेस्टचा भाग होतो असं म्हणण्या एवढं मी काही कॉन्ट्रीब्यूट केलं नाही आहे त्याला. पाठिंबा क्राऊड माझा होता पार्टिसिपेशन असं क्राऊड म्हणणं. पार्टिसिपेशन म्हणूयात. तर जेनझीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे की जेनझी किंवा एखाद्या मिलेनियलला जर चुकून जेनझी म्हटलं तर ते म्हणणार की नाही ना आम्ही नाही बाबा जेनझी, हे जे काही एक झालेलं आहे किंवा जेनझी एक कुठली तरी अशी पिढी आहे जी वेगळ्या प्लॅनेटवरनं आलेली आहे असं जेनझीबद्दल अनेकदा बोललं जातं, अजूनही बोललं जातं. तुमचं आकलन काय होतं त्या सगळ्या प्रोटेस्टच्या माध्यमातून? कारण तिकडे आलेला बराचसा क्राऊड हा सगळा ऑर्गॅनिकली ते सगळे जमलेले लोक होते. तर तुम्हाला काय वाटतं या जेनझीबद्दल? मला तर खरं असं वाटतंय ना, आणि आपल्याकडे दुर्दैवानी ही शैक्षणिक ट्रॅडिशन नाही आहे, पण या मुवमेंटवरती कमीत कमी 4 ते 5 PhD व्हायला पाहिजेत. सोशल इश्यूबद्दल, पॉलिटिकल इश्यूजबद्दल, इकॉनॉमिकल इश्यूजबद्दल, की ह्या मुवमेंटनी काय काय आपल्याला दिसलंय आणि ह्याचे काय काय टेक अवेज आहेत. अक्षरशः मी अत्यंत सिरियसली सांगतो, कुठल्या तरी 30 सारख्या लोकांनी वगैरे 4 PhD ह्याच्यावरती करायला हव्यात. माझा ह्या बाबतीतलं जे काय टेकअवेज आहेत ते थोडक्यात सांगतो मी, की पहिल्यांदी मला असं वाटतं की जेनझीना इंडिव्हिज्युअली जे बघत होते ना घराघरात लोक, जेनझींचं जे काही मत होतं, हे बसलेत आपले फोनवरती काहीतरी करतायत आणि काही लक्ष देत नाही आहेत, हे आहेत वगैरे वगैरे, हा काय फोर्स आहे आणि ह्यांचं काय थिंकिंग आहे हे ह्या निमित्ताने एकत्र आल्यानंतर काय हे करू शकतात किंवा होतं, किंवा इंडिव्हिज्युअली सुद्धा हे काय आहेत हे पहिल्यांदी कळलं ह्या बाबतीत, ह्या प्रसंगामुळे. ह्याचं मला फार बरं वाटतं. काय मी तुम्हाला सांगतो थोडक्यात, आमच्या पिढ्यांना ना एकतर म्हणजे 2 गोष्टी शिकवल्या गेल्या, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आणि सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स, की कोणाचं तरी खाली राहा आणि कोणाचं तरी वर तुम्ही त्यांना डॉमिनेट करा. जेन्स ही नवीन पिढ्या ह्यांना इक्वॅलिटी कॉम्प्लेक्स आहे, त्यांना सुपिरियरिटी आणि इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स नाही, त्यांना इक्वॅलिटी कॉम्प्लेक्स आहे. आपण एक जनरल बोलतोय अगदीच, म्हणजे त्याला फार लिटरली घेऊ नका, पण हा इक्वॅलिटी कॉम्प्लेक्स एकतर ह्यातनं फार सगळ्यांना कळला. त्यामुळे ती एक अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि ती फार डिफरन्शिएट करणारी गोष्ट आहे. हे जे जेनझी आणि अल्फा बिल्फा हे कशावरनं झालं तर सगळ्यांना माहितीच आहे, की टेक्नॉलॉजी जशी आली तशी. आणि अजून एक ह्याचे जे मी बऱ्याच ठिकाणी बघितले जी सालं दिली जातात ती खरं तर भारताच्या बाबतीत चुकीची आहे, कारण भारतात सगळं लेट आलंय, भारतामध्ये सगळं लेट आलेलं आहे. त्यामुळे टिपिकली ज्यांना जेनझी म्हटलं जातं, भारताकडे तो जो नंतरची पिढी ती आहे जेनझी वगैरे. तर एनिवे, तर हा एक फार मला असं वाटतं की महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या इक्वॅलिटी कॉम्प्लेक्सला जरा सिरियसली आता घेतलं जाईल, की हे आता इन्फिरियर राहणार नाही आहेत किंवा सुपिरियरिटी गाजवणार नाही आहेत. हा एक फार महत्त्वाचा त्यातला भाग आहे. दुसरी गोष्ट, एस्पेशली ह्याच्यासाठी म्हणजे आंदोलनांच्या बाबतीमध्ये ह्युमन सेंट्रिक जी लिडरशिप होती आजपर्यंत आपल्याकडे, म्हणजे तुम्ही बघितलं तरी त्या लीडरच्या नावाने आपले आंदोलन आहेत, JP आंदोलन, अण्णा आंदोलन वगैरे वगैरे, पहिल्यांदी लीडरशिप तयार झालेली आहे. काय केलंय ह्या सगळ्या पिढीनी ना, एक खाली असं जाळं तयार केलंय इंटरनेटचं, सोशल मीडियाचं. एक प्राणी म्हणजे एक ऑर्गॅनिझम ज्याला म्हणता येईल, असा एक ऑर्गॅनिझम तयार झालेला आहे खाली. आणि लीडरशिपच्या ज्या ज्या काही फंक्शन्स असतात, म्हणजे तो बाइंडिंग फोर्स असतो, तो मोटिवेटिंग फोर्स असतो, तो मोबिलायझिंग फोर्स असतो, तो स्लोगन्स तयार करतो, तो मुव्हमेंटला एक आयडिओलॉजी देतो, हे सगळी फंक्शन्स ह्या ऑर्गॅनिझम्सनी आपल्या हातात घेतली होती. आणि त्यामुळे असं लक्षात येईल की या आंदोलनामध्ये लीडरशिपला ट्रान्झिएंट म्हणजे असं एक ओलांडून गेली हे आंदोलन. एका पॉईंटनंतर कोणाला तिकडनं हॉस्पिटलमध्ये नेलंय किंवा कोण फक्त जंतर मंतरमध्येच आहे, काही फरक पडला नाही कोणाला. आपापल्या ठिकाणी ते सगळं सुरू झालं. ते आपापल्या ठिकाणी आपल्या पण नाही सुरू झालं. हा ऑर्गॅनिझम जो आहे ना खाली, एक फार अप्रतिम पुस्तक आहे सिक्रेट लाईफ ऑफ ट्रीज नावाचं, ते जरूर वाचा, एका जर्मन लेखकाने लिहिलेलं आहे. त्याचं हे असं आहे की ही सगळे आपल्याला जे जंगल दिसतं, झाडं दिसतात, खाली फंगायनी त्यांनी आपलं एक जाळं तयार केलेलं आहे. आणि आता तर संशोधन ह्या टोकाला गेलेलं आहे की वेगवेगळ्या खंडातली झाडं एकमेकांशी कम्युनिकेट करतात, अशापर्यंत हे संशोधन पोचलंय.
साऊंडनी झाडं एकमेकांना कनेक्ट करतात इथपर्यंत अशा पद्धतीचं एक ऑर्गॅनिझम तयार झालेलं आहे आणि त्याला मी ई लिडरशिप म्हणतोय. हा खूप मोठा टेक अवे आहे. ह्याच्यातला पुढचा भाग असा आहे, ॲज अ जेन अल्फा ज्यांना आपण म्हणतोय, टीन्स, मी आत्ता माझ्या टीन्सचा उल्लेख केला, ही जी आत्ता टीन्समध्ये आहेत त्यांनी हे पाहिलंय. फार महत्त्वाचं हे ह्या पुढच्या, आणि आत्ता जे 15-16 वर्षाचे आहेत ते 29 साली वोटर्स होणार आहेत. तर हे जे काही होत आहे ना, आता 2 भावंडांमध्ये जनरेशन गॅप आहे आता 2-2, 3-3 वर्षाच्या अंतराने. फार इंटरेस्टिंग फेजमध्ये आपण आहोत आणि हे जे सतत बदल आत्ता होत आहेत त्याच्यासाठी कोप करायला ही नवीन पिढीच हवी. जेन्सी म्हातारे होतील, आत्ता 2-4 वर्षात म्हातारे होणार आहेत ते. इतक्या पटकन त्यांचं हे संपणार आहे, कारण हे नवीन जे येतं आहे ती त्या सकट जन्मलेली आहेत ही मुली ह्या ज्या काही जन्मत आहेत ते. त्यामुळे अत्यंत सिरियसली घ्यायला पाहिजे. आणि माझं तर असं मत आहे की एका ठराविक स्ट्राटामध्ये, आणि हे मी डॉक्टरांची वगैरे बोलून कन्फर्म केलेलं आहे, सायकियाट्रिस्टची वगैरे, एका ठराविक स्ट्राटामध्ये क्लास आणि कास्टच्या सगळ्या दृष्टीने आणि जगामध्ये क्लासच्या दृष्टीने आणि तिथेही काही वेगवेगळ्या उतरंडीच्या नुसार मनुष्य प्राणी सध्या मनुष्य प्राण्याला जन्माला घालत नाहीये. वेगळे प्राणी जन्माला घालतो आहोत आपण. आणि हे ॲक्च्युअल मेडिकली मी बोललेलो आहे डॉक्टरांशी, आणि ह्याच्यामध्ये तथ्य आहे. मल्टीटास्किंग हे जे पिढ्यांना मल्टीटास्किंग वाटतं, त्या पिढीसाठी ते मल्टीटास्किंग नाही आहे. 2 स्क्रीन चालले ना सध्या, की आता कंटेंट 2 स्क्रीनसाठी डेव्हलप होतोय. म्हणजे समोर एक काहीतरी तुम्ही बघताय आणि इथे एक स्क्रीन चालू आहे. हे दोन्ही ते एका वेळेला ॲब्सॉर्ब करू शकण्याची ताकद त्यांच्यात आहे, जी ताकद आमच्यात नाही आहे, तो स्पीड आमच्यात नाही आहे. तर गपचूप पुढच्या पिढ्यांना सरेंडर व्हा. त्या चुका करतील. चुका कुठली पिढी करत नाही, सगळ्या पिढ्या चुका करतात. पण त्यांच्यामध्ये जो कॉन्फिडन्स आहे, त्यांच्यामध्ये हा जो इक्वॅलिटी कॉम्प्लेक्स आहे, त्यांच्यामध्ये जी ताकद आहे माहिती घ्यायची, ती प्रोसेस करायची वगैरे वगैरे, त्याच्यातनं प्रॉब्लेमही होत आहेत. पण ते प्रॉब्लेम हे सिस्टमॅटिक वाले प्रॉब्लेम आहेत, कारण त्यांना हँडल करू शकणारी शैक्षणिक कौटुंबिक व्यवस्था आपल्याकडे नाही आहे. त्यांच्याकडे जे आहे ते हँडल करण्यासाठी हा प्रॉब्लेम सिस्टीमचा आहे, आधीच्या पिढ्यांचा प्रॉब्लेम आहे. त्याचे लोड त्यांच्यावरती टाकायचं काही कारण नाही आहे असं मला वाटतं. मला थोडंसं हे इक्वॉलिटी वगैरे आहे म्हणून तुमच्या एका कॅरेक्टरबद्दल ॲक्च्युली तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की सिटी ऑफ ड्रीम्समधलं तुमचं जे कॅरेक्टर होतं त्याचा मला खूप राग यायचा. म्हणजे ती सिरीज बघताना मला असं व्हायचं की काय इतकं अँटी फेमिनिस्ट काय हे कॅरेक्टर असं व्हायचं. तर आणि तुम्ही तसे वाटत नाही मला अजिबात पर्सनली. तर मग तर असं कॅरेक्टर करताना तुम्ही स्वतःला कसं प्रिपेअर करता की हे असलं काहीतरी इतकं टोकाचं आपल्याला काहीतरी कॅरेक्टर करायचं आहे आणि आपल्याला ते असं वाटलं पण पाहिजे की ऑडियन्सला तुमचा राग पण यायला पाहिजे, हे जे आहे हे कसं म्हणजे तुम्ही कन्व्हिन्स कसं करता स्वतःला ते मला जाणून घ्यायचं. एक तर धन्यवाद की मी नट देखील आहे ह्याची आठवण सगळ्यांना करून दिल्याबद्दल. हे प्रोफेशन आहे, हे प्रोफेशन आहे. ह्याच्यामुळे मी जगतो असं. तोच प्रोफेशनल ट्रेनिंगचा भाग आहे. कारण नट होणं शिकणं म्हणजे गंडवणं शिकणं हा मुळात भाग आहे. की तुम्हाला कन्व्हिन्स करणं हे माझं काम आहे आणि त्याच्यासाठी माझ्याकडे जी काही टेक्निक्स आहेत ती वापरणं इतकं ते सोपं आहे खरं तर. होतं कसं की तुम्ही लोक ते त्या 2 तासात 2.5 तासात म्हणा किंवा काही मिनिटांमध्ये बघता, पण त्यामुळे ते असं कॉन्सन्ट्रेटेड बघता, त्यामुळे तुम्हाला माणूस आणि नट असं थोडं आय मीन कॅरेक्टर आणि नट असं ते कन्फ्युजन होण्याची शक्यता जास्त असते, जे मी समजू शकतो अगदीच. पण आय थिंक दॅट इज द सक्सेस ऑफ एनी ॲक्टर और कॅरेक्टर की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे कन्व्हिन्सिंग वाटणं आणि ते तसं वाटायला लावणं हाच माझ्या प्रोफेशनल काय म्हणूया त्याला ॲक्युमेनचा भाग आहे. त्यामुळे ते मला त्याच्यात फार विशेष आहे असं वाटत नाही, कारण तेच मी शिकतो असा माझा मुद्दा आहे. तेच मला शिकवलं गेलेलं आहे की हे कसं करायचं आणि त्याचे काय
इन्स्ट्रुमेंट्स आहेत किंवा टूल्स आहेत. ती टूल्स वापरून आम्ही ते करतो. पण तुम्ही कॅरेक्टर चूज करताना असा विचार करता की अशी एखादा एक स्पेसिफिक ट्रेट त्या कॅरेक्टरचा आहे की नाही, किंवा म्हणजे हा मेल शॉव्हिनिस्ट आहे तर तो करायचा की नाही असं. हा अशा आता त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, की तसं जर तुम्ही दाखवलं नाही तर प्रियाचं जे कॅरेक्टर आहे ते किती बरोबर आहे हे कसं दिसणार तुम्हाला. जर असं म्हणजे काय विलन असल्याशिवाय हिरोईक गोष्टी ह्या बरोबर आहेत हे कसं कळणार. तर त्यामुळे उलट आय एम कॉन्ट्रीब्युटिंग टू शो की मेल शॉव्हिनिझम हा चुकीचा आहे. सो आय एम कॉन्ट्रीब्युटिंग टू इट. त्यामुळे कारण ते ओव्हरऑल ते सांगण्याचा काय प्रयत्न करतोय तो सिनेमा किंवा ती कलाकृती हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. ती जर रिग्रेसिव्ह काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर मग मुद्दा येतो तिथे. तो कॅरेक्टरच्या बाबतीत येत नाही. तो ओव्हरऑल कथानक काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे ह्याच्या बाबतीत ते जर तसं दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर मी निश्चितपणे ते नाही असा निर्णय घेईन 100%. मला सिनेमांविषयीच विचारायचं आहे. म्हणजे थँक्यू. नटरंग आठवलं सगळ्यांना आठवलं. म्हणजे नटरंग असेल, देऊळ असेल किंवा रंग दे बसंती असेल किंवा त्या अनेक सिनेमांचे आपण अशी उदाहरणं देऊ शकतो की त्यांनी एक विचार मांडायचा प्रयत्न केला होता. म्हणजे देऊळ सिनेमाने पण एक विचार मांडला. खरं तर तो खूप कुठल्या सिनेमाने? देऊळ. देऊळ मग एक बोल्ड होता की त्या अर्थाने की देव आणि ही सगळ्या गोष्टी आपण कशा पद्धतीने घ्यायच्या, किंवा रंग दे बसंतीनी सुद्धा पण सिस्टीमबद्दल एक जी चीड होती लोकांची दाखवली, ती मांडली. तुम्हाला असं वाटतं की आत्ताच्या वातावरणामध्ये प्रोपोगंडा सिनेमा तयार करणं अगदी सोपं आहे, पण अशा पद्धतीचे विचार मांडणारे सिनेमे आहेत किंवा मला सामाजिक प्रश्नांविषयी काहीतरी बोलावं वाटतंय, ते मोकळेपणाने बोलावं वाटतंय, ते मांडणं सहज शक्य आहे का कलाकारांना, दिग्दर्शकांना, लेखकांना? तसं वातावरण सध्या वाटतंय का? याच्यात दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. हा जो प्रोपोगंडा सिनेमा नावाचा आपण आजकाल टर्मिनॉलॉजी अशा करून टाकतो आणि सगळ्या गोष्टींचं सुलभीकरण फार करून टाकतो. मनोज कुमारना भारत कुमार म्हणायचे, अशा पद्धतीचे ते सिनेमे करत होते. त्यावेळची जी आपली एक सामाजिक आणि राजकीय काय म्हणूया धारणा होती त्या दृष्टीने ते प्रोपोगंडा सिनेमेच होते ना. तर ते फार आपण फसतो ह्या टर्मिनॉलॉजीजमध्ये. त्यामुळे प्रोपोगंडा सिनेमा आणि हे आपण थोडं बाजूला ठेवूया असं मला वाटतं, की त्याच्यात आपण नको पडूया असं. राहिला मुद्दा की आत्ता तुम्हाला त्या पद्धतीचं करता येतं का, जे मी मगाशी बोललो की समाजाची ही जबाबदारी आहे असं मला वाटतं की तुम्ही व्यक्त होणाऱ्या माणसाला कुठल्या पॉईंटपर्यंत धमकवायचं किंवा त्याला व्यक्त होऊ द्यायचं नाही, हे थोडंसं समाजाने ठरवण्याची गोष्ट आहे. आत्ता त्या बाबतीत खूप नाजूक वातावरण आहे, हे अगदी खरं आहे. आणि आपण ते बघतोय रोज. म्हणजे मी काहीतरी नवीन सांगतोय किंवा हे करतोय अशातला भाग नाही आहे. आणि मग त्याच्यामधली येणारी काउंटर आर्ग्युमेंटसुद्धा आपण बघतोच आहोत की कशी आहेत आणि काय आहेत, आणि मग आम्हीच का, आणि मग व्हॉट अबाउट री आपण जे मगाशी म्हणत होतो की त्यावेळेला तुम्ही कुठे होतात वाली जे नरेटिव्ह आहे. पण तुमच्या प्रश्नाचं सोपं उत्तर असं आहे की हो. आणि समाज म्हणून हे हेल्दी नाही. ज्यांना कोणाला वाटत असेल की आपण असं करून रिस्ट्रिक्ट केलं लोकांना, बोलणाऱ्यांना, आणि फक्त कलेच्या माध्यमातून नाही, हे आपण एरवीसुद्धा बघतो आहोत आपण की जी सामान्य माणसांनी सुद्धा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यालासुद्धा चेपलं जातं किंवा दाबलं जातं. हे हेल्दी नाही आहे. हे वातावरण अल्टिमेटली समाजाला फार चुकीच्या ठिकाणी घेऊन जातं. पण यू मीन टू से की काश्मीर फाईल्स पण आल्या पाहिजेत, केरळ फाईल्स पण आल्या पाहिजेत, किंवा त्यालाच तू प्रोपोगंडा सिनेमा म्हणत होता अर्थ की एक विचार फोर्सफुली मांडला जातो. सगळ्या पद्धतीचे सिनेमे आले पाहिजेत. देयर शुड नॉट ते बी बघायचं की नाही हे लोक ठरवतात आणि ठरवतात. आता सुद्धा ठरवतील आणि ठरवतात. अशा पद्धतीचे आलेले सगळे सिनेमे चालले आहेत का मला तुम्ही सांगा? नाही चालले ना. तर ज्यांना बघायचं, आणि काय असतं की हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, कल्चरल चॉईस हा लिंबोमध्ये नसतो कधीही. फक्त कल्चरल चॉईस असं कधीही नसतं कुठल्याच काळात. म्हणजे हे तर तुम्ही सोडूनच द्या प्रोपोगंडा सिनेमा वगैरे. कल्चरल चॉईस हा त्या व्यक्तीचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे, सोशल बॅकग्राऊंड काय आहे, इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड काय आहे, ह्याच्यावरती त्याचा एक कल्चरल चॉईस ठरतो. एक्सपोजर काय आहे, हे सगळ्यावरती तो कल्चरल चॉईस ठरतो. आणि त्यामुळेच माझं असं ठाम मत आहे की चांगला अभिनय किंवा चांगला सिनेमा आणि वाईट अभिनय आणि वाईट सिनेमा असं काहीही असू शकत नाही.
कोण ठरवणार हे? जगामध्ये हे सगळं एक अभिजन वर्ग ठरवतो की ज्यांच्या हातात कल्चरल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल पॉवर आहे. अशा पद्धतीचा क्लास किंवा कास्ट हे ठरवतं की हे चांगलं आणि हे वाईट आहे. असं काहीही असत नाही मुळात. आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणताय हा कल्चरल चॉईस हा त्या वेळच्या वातावरणाचा पण परिणाम असतो की आत्ता मला काय माझं टॉप ऑफ द माइंड आहे, आत्ता मला काय बघायचं आहे. तर आणि फार गंमत आहे बघा, कशी गंमत आहे बघा की आत्ता ह्या CJPच्या आंदोलनामध्ये मला असं काही क्षण वाटायला लागलं, काही दिवस असं मला वाटायला लागलं की रंग दे बसंती परत रिलीजवरती आहे की काय. इतकं त्याचं एकदम वातावरण निर्माण झालं. त्याची गाणी, मग त्याचे सीन्स, आणि एस्पेशली माझ्या कॅरेक्टरशी फार निगडीत काही गोष्टी आणि सीन्स असल्यामुळे ते फारच सगळं मला लोक पाठवत होते आणि टॅग करत होती. त्यावेळेला जो कल्चरल चॉईस लोकांनी केला होता 20 वर्षापूर्वी, 2006 साली रिलीज झाला होता तो सिनेमा, आत्ता परत ते यायचं काय कारण आहे हो? हा कल्चरल चॉईस होता ना. आत्ता जे लोकांनी इन्स्ट्रुमेंट वापरणं, बरीच इन्स्ट्रुमेंट्स वापरली, कल्चरल इन्स्ट्रुमेंट्स वापरली आत्ता, त्याच्यातलं रंग दे बसंती हे कल्चरल इन्स्ट्रुमेंट आपण वापरूया, त्यातली गाणी, त्यातले सीन्स हे वापरूया. तर हा त्या परिस्थितीचा परिणाम असतो ना. म्हणजे मुन्नाभाई आत्ता रिलीज केला आणि गांधीगिरी आत्ता पॉप्युलर होईल का, जी त्यावेळेला पॉप्युलर झाली होती? नाही, कारण तो त्या वातावरणाचा परिणाम असतो. त्यामुळे हे आपण सिनेमांवरती किंवा डायरेक्ट प्रेक्षकांवरती नको घाले, कारण प्रेक्षक हा पहिल्यांदा नागरिक असतो, तो पहिल्यांदा एक मनुष्य असतो. त्यामुळे ह्याचं सरळ तुम्ही म्हणताय तसं उत्तर नाही. कल्चरल चॉईस मी प्रेक्षक म्हणून किंवा नागरिक म्हणून मला तो राहिलाय का, मी तो घेऊ दिला जातोय का? कारण ऑफकोर्स मी आत्ता तुम्हाला सांगितलं ना की काय त्याच पद्धतीचे सिनेमे तुम्ही जे म्हणताय, काही सिनेमे खूप चालतात आणि तसेच दुसरे सिनेमे चालत नाहीत. हा कल्चरल चॉईस घेतला ना लोकांनी. का? कारण ते एंटरटेन झाले नाहीत. नाही, करू दिलं जाते का, हा माझा प्रश्न आहे. मग एक कलाकार म्हणून म्हणजे एका विचारसरणीचे किंवा मला जो विचार वाटतोय तो मांडण्यासाठी ती मुभा दिली जाते किंवा त्याला ज्या पायघड्या घातल्या जातात किंवा त्याला जे मोकळं वातावरण तयार केलं जातं, तसाच दुसरा विचार मांडू पाहणाऱ्या लेखक दिग्दर्शकांना तितकंच मोकळं वातावरण दिलं जातं का? कारण अनेक सिनेमा जे रिलीज झालेले नाही आहेत, ज्याच्यामध्ये अनेक कट सांगितले किंवा प्रेशराईज करून ते होऊ दिलेले नाही आहेत, किंवा आत्ताचं जे तुम्ही म्हणताय की कल्चरल वातावरण आहे त्याच्यामध्ये लेखक दिग्दर्शक पण ती मुभा घेत नाहीत किंवा त्यांना विचार मांडायचे असतीलही कदाचित, पण त्यांना हे वातावरण पाहून ते मांडावेसे वाटत नाहीयेत. अर्थात त्यांना तो आर्थिक भार आणि सगळ्या गोष्टी पण बघायच्या आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सिनेमा ही सगळ्यात महागडी कला आहे, तर त्यामुळे सिनेमावरती हा लोट टाकणं फार चुकीचंच आहे. कारण कोट्यावधी रुपये त्याच्यामध्ये लागतात. तर त्यामुळे केवळ मला असं वाटतंय, आणि त्यामुळे मी व्यवस्थेच्या विरुद्ध, समाजाच्या विरुद्ध आत्ता काही करेन, हे सिनेमांकडनं अपेक्षा करणं ही खूप चूक आहे. कारण ती खूप सगळ्यात महागडी कला आहे सिनेमा ही. तर त्यामुळे फक्त तुम्ही जर सिनेमांच्या बाबतीत बोलत असाल तर मला असं वाटतं की अशी अपेक्षा आत्ता करू नये. पण ती मोकळीक आहे का कराय? मला वाटलं तर मला रेजिम ती अलाउ करताय का करण्याची? ते मी आता त्याचं उत्तर तुम्हाला आधीच दिलं की ती नाही आहे आत्ता, आणि ती समाजामध्ये नाही आहे, यंत्रणांमध्ये ती आत्ता परिस्थिती नाही आहे किंवा वातावरण नाही आहे, हे त्याचं उत्तर आहे. पण अशी परिस्थिती असताना सुद्धा तुम्ही सिनेमांकडनं ती अपेक्षा करणं हे चूक आहे असं माझं म्हणणं आहे. तुम्ही 75च्या काळामध्ये सुजाण नागरिक होतात असं मगाशी सांगितलं, म्हणजे ज्याला सगळं कळत होतं की परिस्थिती काय आहे. आणि मी बालक होतो, पण तुम्हाला ती परिस्थिती आठवते की त्यावेळेला काय होती, राजकीय दृष्ट्या सुद्धा कंडिशन, त्यावेळेला अराजकता होती देशामध्ये, अशाच दृष्टीने पाहिलं जातं. तर तुम्हाला म्हणजे तुम्ही स्वतःला सुद्धा त्या रंग दे बसंतीमधल्या लक्ष्मण सारखे तुमचं असं होतं की मी त्या काळातले भाजपचे नेते काय पाहिलेले आहेत, म्हणजे तेव्हा तर जनसंघ, पण नंतरची भाजप, अडवाणी, अटल ह्यांचा काळ, आणि आत्ताचे भाजप नेते नेमके कसे वागतात, असं तुमचं सुद्धा होतं का त्या लक्ष्मणच्या कॅरेक्टरसारखं की मी आधीची भाजप काय पाहिली आहे आणि हे काय आहेत, असं तुमचं होतं का? नाही, हे फक्त एका पक्षाचा प्रश्न नाही आहे. हे जे काही मी बघतो आहे हा पूर्ण पॉलिटिकल डिस्कोर्स जो आहे ना, त्या पूर्ण डिस्कोर्सचाच, म्हणजे त्याच्यातले त्यावेळेचे काँग्रेसचे नेते घ्या आणि आत्ताचे काँग्रेसचे नेते घ्या, ह्याच्यात सुद्धा हा फरक आहे खूप. त्यामुळे फक्त इतकं म्हणजे एकाच पक्षाला त्याच्यात धरून फार आहे असं मला वाटत नाही. हे सोशल मीडियावरच्या तुमच्या कॉमेंट्स लक्षात घेता बऱ्याच जणांना असं वाटतं की तुम्ही अँटी BJP आहात. एका अर्थी ते खरं आहे,
एक विचारधारा म्हणून किंवा एक मला जो इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी आणि हे जे आहे आपले स्वातंत्र्य, समता, बंधुता, ह्याचं जे माझं आकलन आहे, त्या आकलनाच्या जर ह्याच्यात नसेल, जे काही बसत नाही, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की हे योग्य नाही. त्यामुळे तो पक्षापेक्षा मी असं म्हणेन की जग किंवा माझा देश कसा असावा ह्या बाबतीतलं जे माझं आहे. म्हणजे ह्याचं उदाहरण देतो. आपल्या पहलगामचा आत्ता उल्लेख झाला. पहलगाममध्ये माझं काय म्हणणं होतं की अरे, अतिरेकी माझ्या देशामध्ये येतात आणि मला सांगतात टुरिस्टना का मारलं त्यांनी. एवढ्या वर्षांच्या काश्मीरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा त्यांनी टुरिस्टना मारलं. का मारलं? कारण काश्मीरमधला टुरिझम हा प्रचंड वाढला होता आणि सगळ्या देशभरातनं लोक तिथे येत होते. टुरिझम वाढतो तेव्हा मेनली काय होतं, इकॉनॉमिक्स हा त्याचा एक मुद्दा आहे. काश्मीरमध्ये तेव्हा सुद्धा पहिलं ॲग्रिकल्चर आहे. तुमचा जर काश्मीरचा GDP जर तुम्ही बघितलात तर ॲग्रिकल्चर हे अजूनही पहिल्यांदा दुसरं टुरिझम आहे. तरीसुद्धा त्या आर्थिक ह्याच्या पलीकडे जाऊन लोक एकमेकांना समजून घ्यायला लागतात. टुरिझममध्ये अख्ख्या देशातली लोक जात होते, त्यांना काश्मीरी लोक काय ते कळत होतं. काश्मीरी लोकांना बाकीच्या देशातली लोक पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात कळायला, हे सरकारचं क्रेडिट होतं. कारण सरकारने जे काही तिकडं वातावरण तयार केलेलं होतं त्याच्यामुळे लोकांना असा विश्वास वाटत होता की नाही, आपण काश्मीरला जायला पाहिजे आता. आणि म्हणून एवढा मोठ्या प्रमाणात, म्हणजे मला तिथली लोक सांगत होती एका दिवशी तिथल्या त्या ट्युलिप गार्डनमध्ये काहीतरी 1.5 लाख का 1.25 लाख लोक एका दिवशी गेलेली होती. हे खटकत होतं अतिरेक्यांना. म्हणून तिथे जाऊन त्यांनी टुरिझम कमी व्हावा, इंटरॅक्शन कमी व्हावी, म्हणून तिथे लोकांना जाऊन त्यांनी मारलं, टुरिस्टना जाऊन त्यांनी मारलं. मी तिथे गेलो त्यावेळेला माझं काय म्हणणं होतं की नाही, माझ्या देशाने, माझ्या सरकारने हे जे काय वातावरण तयार केलेलं आहे ते योग्य आहे, लोकांनी इथे आलं पाहिजे काश्मीरमध्ये, हे माझं म्हणणं होतं. आता मला तुम्ही सांगा, हे BJPच्या कसं विरुद्ध आहे? हे नाही आहे ना विरुद्ध. सो मी म्हटलं तसं स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी काही प्रिन्सिपल्स आहेत ती मला माझ्या देशाच्या दृष्टीने अत्यंत योग्य वाटतात. ह्याच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स होऊ शकतात, हे मला मान्य आहे. परंतु जे काही आपल्या घटनेमध्ये इतक्या इलॅबोरेटली त्याची जी डेफिनेशन दिलेली आहे आणि गांधी आणि आंबेडकरांना जे काय अपेक्षित होतं, गांधी, आंबेडकर आणि आपले त्यावेळेचे सगळीच नेते मंडळी, ते मला योग्य वाटतं आहे. तो आपल्या देशाचं ते खरं टेक्स्चर आहे असं मला वाटतं. आणि त्या टेक्स्चरच्या विरुद्ध उद्या काँग्रेसने जरी काही केलं तरीसुद्धा मी त्या विरुद्धच बोलेन. म्हणून मी हे पक्षातीत आहे असं म्हणतो. ते फक्त हे असं नाही, हे व्हॉट अबाउटरी आहे असं. त्याचसोबत जे आत्ताची वातावरण निर्मिती होते त्याच्यातनं विरोधकांना एक कॉन्फिडन्स आलेला दिसतोय की कदाचित मोदी सरकारला आपण आत्ता तर धक्का देण्याच्या परिस्थितीत आणि कदाचित 29ला वेगळी परिस्थिती असू शकते. पण लोकांच्या अनुषंगाने तुम्ही लोकांना काय सांगाल? कारण की आत्ताचं हे जे रेजिम आहे याच्या विरोधात लोकांनी खरोखर काँग्रेसकडे जावं का? म्हणजे ह्या आत्ताची जी काही भारतातली परिस्थिती आहे त्याच्या विरोधात जो काही राग तरुणांचा आपल्याला पाहायला मिळतोय, तर त्यातला पर्याय हा काँग्रेसचं येणारं सरकार हे असू शकतं का? की आपल्याला खरंच एका नव्या पूर्ण फोर्सची गरज आहे, जे CJPच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे CJPच हा पर्याय झाला असं नाहीये, पण एका नव्या फोर्सची गरज आहे का, हा त्यातला मुद्दा. मला उलट अभिजित जे म्हणाला ते फार करेक्ट वाटतं आहे की प्रेशर ग्रुप करणं. कारण सेंटर लेफ्टला प्रेशर ग्रुप्स नाही आहेत आपल्या देशामध्ये आणि तसे प्रेशर ग्रुप्स असणं हे फार महत्त्वाचं आहे असं मला फार वाटतं. त्यामुळे खूप पक्ष आहेत या देशामध्ये, त्यामुळे नवीन पक्षापेक्षाची काहीच गरज नाही आहे. मला असं वाटतं की ॲडजस्टमेंट्सची गरज आहे, आयडिओलॉजिकल ॲडजस्टमेंट्सची गरज आहे सगळ्याच लोकांना, फक्त एकाच पक्षाला किंवा एकाच ह्याला असं मला नाही वाटत. जरा थोडंसं लोकांनी ना जग काय बदलतंय, आणि म्हणून मी तरुण पिढीकडे सारखा मगासपासून येतोय की ते काय सांगायचा प्रयत्न करतंय हे जग. आणि हा जो लॅग आहे ना, मगासपासून मी जे म्हणतोय की इलेक्टोरल पॉलिटिक्स आणि जमीन ह्याच्यामधला जो लॅग आहे तो कमी करण्याच्या दृष्टीने, म्हणजे मला असं काहीच म्हणायचं नाही आहे की उद्या काँग्रेस पक्ष आला सत्तेवरती तर त्यांना कंट्रोलमध्ये असलेली ED, कंट्रोलमध्ये असलेलं हे नको असेल असं का वाटेल मला नाही माहिती. त्यांनाही कदाचित ते सोयीचं असू शकेल, आय डोंट नो
की तसंच त्यांना वाटेल का. तर त्यामुळे नागरिकांचं प्रेशर असणं, उत्तरदायित्व असणं कडे पॉलिटिशियन्सकडे एखादं उत्तरदायित्व असणं एका पद्धतीचं, आणि फक्त इलेक्शन रिझल्ट्स म्हणजेच सर्व काही हे नसणं, हे नागरिकांनाही माहीत असणं आणि राजकारण्यांनाही माहीत असणं ह्याची गरज आहे अत्यंत. त्याला एक छान शब्द आहे लिक्विड पॉलिटिक्स नावाचा. तर लिक्विड पॉलिटिक्सची आजच्या ह्याच्यामध्ये ते शक्यही आहे टेक्नॉलॉजीमुळे. जागरूकता जी काही जास्त वाढते, आणि फक्त जागरूकता आहे असं नाही, तर माझं मत पटपट पटपट पसरवणं मला शक्य आहे. त्यामुळे लिक्विड डेमोक्रेसीची आत्ता गरज आहे. आणि हळूहळू माझं असं मत आहे की तिकडे जगामध्येच तिकडे जाणार आहे. कारण डिसिजन मेकिंग इतकं स्लो आणि अशा काही पिढीनी करणं, आणि इकडे काहीतरी वेगळंच चाललंय, पिढ्या वेगळ्या आहेत, इकॉनॉमिक्स वेगळं होतं आहे, ते सतत बदलतं आहे, हे चालणार नाही. आणि त्यामुळे आपण ही सोपी उत्तरं मला असं वाटतं की नको शोधूया. आणि मला असं वाटतं की कलाकार आणि मीडियावरती ह्याचं जास्त जबाबदारी आहे लोकांना सांगण्याची, आहे की ग्राउंड रियालिटीज बदलत आहेत आणि त्या फार फास्ट बदलत आहेत. जेन झी म्हातार होणार आहे लवकरच, आणि तुम्हाला वेगळ्या कुठल्या तरी रियालिटीला फेस करावं लागणार आहे, इकॉनॉमिकली, सोशली, पॉलिटिकली, रादर इकॉनॉमिकली आणि सोशली. त्यामुळे पॉलिटिक्सनी त्याचं कॉग्निजन्स घेतला पाहिजे. त्यामुळे 150 वर्ष जुना पक्ष असेल तर त्याच्यामध्ये त्याला प्रचंड बदल करावे लागतील. त्यामुळे तो पर्याय आहे का, हे जर तुमचं उत्तर असेल तर मला असं वाटतं की बदललेला काँग्रेस हा कदाचित त्याचा परिणाम, म्हणजे ते आहे का माहिती नाही आपल्याला, ते होणार आहे का. त्यामुळे पूर्ण पॉलिटिकल सिस्टीममध्येच बदल होणं अत्यंत गरजेचं आहे. एवढं जड पॉलिटिकल सिस्टीम जगात कुठे आत्ता कामाची नाही. खूप खूप तफावत आहे आत्ता जमीन आणि राजकारण ह्याच्यामध्ये. आणि ह्या सगळ्या ट्रोलिंगचा तुमच्या कलाकार विश्वाला किती फटका बसतो, किंवा किती तुम्ही या सगळ्याबद्दल बोलत असता? कारण मी आत्ता या CJPच्या आंदोलनात पाहिलं की स्पृहा जोशीने, जी सहसा कुठलंही राजकीय मत मांडत नव्हती, तिने एक कविता केली, आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला झारखंडचं आंदोलन उभं राहिलं त्याच्यानंतर तिच्याबद्दल सुद्धा ट्रोलिंग सुरू झालं. तुमच्या कलाकारांमध्ये एक आता उभी फूट तयार झालेली आहे की हे विशिष्ट कलाकार या विचारसरणीचे आहेत, ते विशिष्ट कलाकार त्या विचारसरणीचे आहेत. मग प्रत्येकजण आता त्या त्या राजकीय पक्षांच्या मंचावर जाणं किंवा सदस्य होण्यापर्यंत सुद्धा गेलेला आहे. तर तुम्हाला मुळात कलाकार म्हणून याबद्दल नेमकं काय वाटतं की खरोखर अशा भूमिका घेणं हे किती गरजेचं आहे या सगळ्या काळामध्ये? तुम्ही आवाज उठवणं किती गरजेचं आहे, ट्रोलिंग या सगळ्या विषय बाजूला ठेवता, की तुम्ही मगाशी जसं सांगितलं की ते फायनान्शियल गणित सगळं लक्षात घेता कलाकारांनी एक म्यूट स्पेक्टॅक्टर म्हणूनच राहावं? ट्रोलिंगबद्दल मला असं वाटतं ना की ट्रोलिंगला आपण जितकं जास्त, कसं आहे सांगतो, एक 100 जणांची खोली आहे, त्याच्यामध्ये एक जण कोणीतरी किंचाळलं तरी 99 जण बघतात. तिकडे ट्रोलिंगचं तसं आहे फार. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहलगामच्या बाबतीत परत एकदा त्याचा उल्लेख आला म्हणून, इतका सपोर्ट, इतक्या लोकांना माझं म्हणणं पटलं, आश्चर्य वाटेल तुम्हाला. ते तुम्हाला दिसतं का सोशल मीडियावरती? तर दिसत नाही पटकन, कारण जे बोललं गेलं नाही ते आपल्याला दिसत नाही, जे ओरडलं जातं ते आपल्याला फार पटकन दिसतं. तर त्यामुळे मी स्वतः कधी ट्रोलिंगला फार इतकं महत्त्व दिलं नाही आहे. त्याच्याकडे हे असंच की कोणीतरी एक 100 जणातलं एक जण खूप किंचाळलं म्हणून 99 जणांनी बघितलं, एवढ्याच फक्त मी त्याच्याकडे पाहतो. त्यामुळे माझं असं मत आहे आणि माझा असं सल्ला आहे लोकांना की ट्रोलिंगला तेवढं महत्त्व देऊ नका तुम्ही. इग्नोर. आणि जर तुम्हाला ते फार अवघड होत असेल तर कमेंट सेक्शन बंद करून टाका, जसं मी करतो. मी कमेंट सेक्शन बंद करून टाकतो, कारण माझं म्हणणं पोचलेलं आहे. आणि माझ्या असं लक्षात आलं आहे त्याच्यावरनं की जेही कदाचित उपयोगी पडेल लोकांच्या. खरं तर माझ्या ह्याच्यावरती कमेंट करणं हा एकच उपाय नाही आहे सोशल मीडियावरती माझ्यापर्यंत पोहोचण्याचा. अजून एक फक्त ॲडिशनल क्लिक केलं की तुम्ही मला मेसेज पाठवू शकता पर्सनल. 99.99% लोक ते करत नाहीत, जास्तच खरं तर करतच नाहीत. म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट कशात आहे? डिस्प्ले करण्यामध्ये इंटरेस्ट आहे मत. म्हणजे तुम्हाला मला ट्रोल करण्यापेक्षा तुम्ही मला ट्रोल केलं हे दाखवण्यात रस आहे. मग मला तुमच्यात कशाला रस पाहिजे? तुम्हाला जर खरोखर माझ्यापर्यंत मत पोचवायचं असेल तर तुम्ही पर्सनल मेसेज करू शकता. तर लोकांना दुःख होतं फार की मी कमेंट सेक्शन बंद करतो, त्याच्यावरनं मला ट्रोल करतात. तर
ह्यांनी मानसिकता काय आहे हे लक्षात घ्यावी, त्यामुळे लक्ष देऊ नका त्याच्याकडे, असं माझं मत आहे. आणि तुम्हासारख्या लोकांना तर काय पद्धतीने, आणि एस्पेशली स्त्रियांना काय पद्धतीने ट्रोल केलं जातं हे तर फार भयानक आहे. दुर्लक्ष हाच मला असं वाटतं की खूप अवघड असलं तरी तो एक उपाय आहे हा. दुसरा तुझ्या प्रश्नाचा जो भाग आहे त्याच्याबद्दल परत माझं तेच म्हणणं आहे की समाजामध्ये कुठल्याही प्रोफेशनमध्ये किती टक्के लोक व्यक्त होतात आणि किती टक्के व्यक्त होत नाहीत हे जर आपण काढलं तर मला नाही वाटत माझ्या प्रोफेशनमध्ये त्याच्यापेक्षा फार काही वेगळं पर्सेंटेज आहे असं मला वाटत नाही. मी हा वैयक्तिक मुद्दा समजतो हे करणं हा. मी कुणालाही यासाठी दोष देणार नाही की तुम्ही का बोलत नाही, किंवा मी कुणालाही दोष देणार नाही की तू या पक्षाबद्दल का बोलतोस किंवा बोलतेस, किंवा ह्या पक्षाबद्दल तू का बोलत नाहीस किंवा बोलत. मी अजिबात असं म्हणणार नाही. हा पूर्णपणे वैयक्तिक चॉईस आहे. ही जी काही एक समजूत आहे ना की कलाकारांनी काहीतरी बोललं तर त्याचा परिणाम होतो, ही पण अत्यंत थोतांड आहे. असं काही होत नसतं. तुम्ही मुळात सिनेमा एवढा मोठा नाहीच आहे हो. सगळ्यात 500 कोटी कमवलेला सिनेमा 2 कोटी लोकांपेक्षा जास्त लोक बघत नाहीत. तुम्ही एकदा डिव्हाइड करून बघा. 500 कोटी डिवायडेड बाय 150-150 रुपये जर तिकीट घेतलं तर किती लोक ॲक्च्युली सिनेमा जाऊन बघतात. 140 कोटी लोकांपैकी 3-3.5 कोटी लोक सिनेमा जाऊन बघत नाहीत. तर हे आपण काढून टाकूया. असं जर आम्ही परिणाम करू शकत असलो असतो, आजपर्यंत एक मला सिनेमा दाखवा जेव्हा आम्ही दाखवलं की व्हिलन जिंकलाय, आम्ही नेहमी सद्गुण जिंकलाय असंच दाखवलंय, काय परिणाम झालाय समाजावरती. तर म्हणजे ह्याला जरा, मी असं नाही म्हणत की ह्याचा होत नाही परिणाम किंवा काही लोकांना इन्फ्लुएन्स होत असेल, मी नाही असं म्हणत नाही, पण समाज बदलून टाकेल ही ताकद कलेमध्ये नाही. हे मी अनेक वेळेला म्हटलेलं आहे. एवढं महत्त्व देऊ नकात तुम्ही आम्हाला, आम्ही नाही आहोत इतके इफेक्टिव्ह. असं असतं तर किती सोपं होतं जग बदलून टाकणं. नाही आहे ते तितकं सोपं. फार आमच्या त्या ह्याचे होर्डिंग्ज लागतात म्हणून लोकांना असं वाटतं, आणि त्या ग्लॅमर आहे त्यामुळे लोकांना असं वाटतं. थोडेफार परिणाम कदाचित होत असतील, पण धूम्रपान करणं वाईट आहे असं सिनेमात दाखवण्यापेक्षा ज्या घरामध्ये काका, आत्या, मामा, काका, वडील, आई सिगरेट ओढतात तिथे त्यांनी बोर्ड लावावेत, त्याचा जास्त परिणाम होईल असं माझं मत आहे आमच्या सिनेमांमध्ये ते हे लावण्यापेक्षा. कारण रोज ते मुलांना दिसेल. कधीतरी लोक पोरं सिनेमा बघणार आणि ते बघणार, त्याचा नाही परिणाम होणार आहे फारसा. चालला सिनेमा तर पडणाऱ्या सिनेमाला धूम्रपान करणं वाईट आहे, त्याचा पण उपयोगही होणार नाही. तर आपण जरा रियालिटी चेक ठेवायला पाहिजे या बाबतीत असं वाटतं. थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हटलात की येणाऱ्या पिढ्यांना सरेंडर झालं पाहिजे, पण 32 शिराळ्यात मध्यंतरी नागपंचमी झाली, किंवा पुण्यात अण्णाभाऊ साठेंची जयंती झाली, ते 8-10 वर्षांची मुलं होती, त्यांचे ते अश्लील हावभाव, विकृत वागणं, मग ह्याला पण सरेंडर व्हायचं का, किंवा मग हा भेद काय आहे असा? मी जेव्हा म्हणतोय, अर्थात माझा असं जर हे झालं असेल सरसकट तर ते चुकीचं आहे. ते मी माझं वाक्य आत्ताच मागे घेतो की तुम्ही ह्याला जर असं त्याचा अर्थ काढला असेल तर मी ते वाक्य माझं आत्ताच मागे घेतो की असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे की मग त्याला सरेंडर व्हावा. माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे, ते हे म्हणण्याचा की ज्या पद्धतीने ही नवीन पिढी जे काही त्यांचे काय म्हणूया, त्यांना जे ॲक्सेस आहे, ज्या पद्धतीने त्यांना व्यक्त होण्यासाठी म्हणून एक फ्रीडम मिळतो, इक्वॅलिटी कॉम्प्लेक्स, हा जो माझा म्हणणं आहे त्यातला जो भाग आहे त्या गोष्टीला कॉग्निजन्स घेतला पाहिजे. सरेंडर हा शब्द आपण कॅन्सल करून टाकू. एडिट करता आलं तर एडिट करा, असं जर जाणार असेल लोकांपर्यंत तर ते एडिट केलेलं बरं. तर इथेच सुरू करा तुम्ही एडिटिंग, म्हणजे चुकीचे संदेश जायला नकोत. पण माझ्या म्हणण्याचा अर्थ आय होप की सगळ्यांपर्यंत असा पोचला नाही आहे. तर असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे की अशा पद्धतीने करा. हॅव्हिंग सेड दॅट, मी ते बघितले काही त्या पद्धतीचे जे अश्लील हे ते मुलं करत होती आणि करते, ज्यांना अर्थ तरी त्याचा कळतो का इथपर्यंत मला शंका आली. मला त्या बाबतीत विचार आला की हे उचललं कुठनं त्यांनी. हे ॲडल्ट्स होते ज्यांच्याकडनं त्यांनी उचललं. मग मी जे म्हणतोय की पुढच्या पिढ्यांनी स्वतःला जरा सिरियसली घेतलं पाहिजे की आपण काय
पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत त्या मुलांपर्यंत, किंवा मी जे म्हणालो की आपली व्यवस्था ज्या आहेत, आपल्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या इक्विप्ड नाही आहेत. ही जी मुलं आहेत ना, त्यांना मी पूर्ण दोष देणार नाही. त्यांना काय पद्धतीचं शिक्षण देतो तरी आहोत का त्या मुलांना, त्या मुलींना? आपण काय पद्धतीचं सामाजिक आणि शैक्षणिक आणि राजकीय वातावरण आपण त्यांना देतो आहोत? काय डिस्कोर्स आपण पॉलिटिकल त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आहोत? काय पद्धतीचे शब्द आपण आपले वेगवेगळे जबाबदार काय म्हणूया राजकीय नेते किंवा हे त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत? तर ह्या सिस्टीम्स आपले इक्विप्ड नाही आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचं काहीतरी चुकीचं होतं आहे असं मला वाटतं. तर त्याला अजिबातच सरेंडर होण्याची काही आवश्यकता नाही आहे. अजून एक प्रश्न, म्हणजे तुम्ही म्हटला की गुरु वगैरे संकल्पना तुम्हाला पटत नाही किंवा वस्तूंमध्ये नॉस्टॅल्जिक तुम्ही होत नाही. जे कृष्णमूर्ती वाचता काय तुम्ही? मला ऐकून आलं. जे कृष्णमूर्ती मला फार आवडतात आणि लिव्ह ॲज इफ यू आर डेड हे जे त्यांचं हे आहे ते मला फारच आवडतं. तर हो, पण मी जे त्या बाबतीत म्हणालो की सरेंडर होणं याचा अर्थ अजिबातच क्वेश्चन न करणं हे जे यातनं येतं की तेच ब्रह्म आहे, तेच सगळं आहे, तेच योग्य आहे आणि त्याला अजिबात तुम्ही प्रश्न विचारता कामा नयेत. आणि आपल्याकडे शिक्षक सुद्धा जे सांगतात किंवा घराचं मी सांगतोय ना, म्हणजे माझ्या घरात हे होतं. माझ्या बहिणीला, मी 4 वर्षांनी मोठा आहे माझ्या बहिणीपेक्षा, दादा सांगतोय ना तो मोठा आहे ना तुझ्याहून, हे वाक्य होतं आमच्या घरात, जे अत्यंत चुकीचं होतं, अत्यंत पॅट्रियार्कल तर होतच होतं. पण हे जे आहे की मला झुकून नमस्कार करणं वगैरे ह्या माझ्या दृष्टीने फार चुकीच्या ह्या पद्धती आहेत. म्हणजे त्यातनं जी एक सायकॉलॉजी पेनिट्रेट केली जाते ना, त्या अर्थाने मी ते म्हणतोय की ते आपण नीट तपासून बघितलं पाहिजे. करा, पण मग तुम्ही प्रश्न पण विचारण्याचा फ्रीडम ठेवताय का? ज्यांना तुम्ही झुकून नमस्कार करताय त्यांना तुम्ही प्रश्न विचारण्याचा फ्रीडम ठेवत असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे मग तुम्ही नमस्कार किंवा आदर दाखवताय तो त्यांच्यातल्या गुणांना दाखवताय आणि जे पटत नाही त्यांना तुम्ही उभं राहून डोळ्यात डोळे घालून प्रश्न ही जर मुभा असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. मी जे म्हणतोय ते त्या अर्थाने म्हणतोय. हे जरूर ठेवा, ते एडिट करू नका. संत तुकारामांनी पण असंच म्हटलेलं आहे, गुरु शिष्यपण हे तर अधमाचं लक्षण, असं तुकारामांनी सुद्धा म्हटलेलं आहे. माझा प्रश्न आहे, बंडखोर मी तुम्हाला सांगतो की आंदोलनाचे भाग होते ना ते. राजकारणामध्ये विचारधारा, आयडिओलॉजीज असल्या पाहिजेत का आणि विचारधारांचं राजकारण व्हायला हवं का? हे वेगळं कसं करताय तुम्ही, मला कळलं नाही. म्हणजे आता हिंदुत्वाचं राजकारण, मग गांधीयन राजकारण, अशा पद्धतीने पक्ष जन्माला आलेले आहेत देशामध्ये आणि मग हिंदुत्वाचं राजकारण करत नाही. मग कोणाचं हिंदुत्व जास्त भगवं आहे याच्यावरनं राजकारण केलं जातं, याच्यावरनं निवडणुकांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जातात, याच्यावरनं नेत्याची पक्ष चालवण्याची ताकद आहे की नाही हे तपासलं जातं. नाही, हे 2 वेगळे विषय आहेत. म्हणजे आयडिओलॉजी असावी का आणि राजकारण, तर माझ्या मते जसं मी मगाशी म्हणालो तसं आयडिओलॉजी शिवाय मनुष्य प्राण्याचं अस्तित्वच असू शकत नाही कुठल्याही. त्यामुळे काहीतरी त्याचं हे असायला आपण काय करतो, आपण इलेक्टोरल पॉलिटिक्सच्या नजरेतनं प्रत्येक गोष्टीकडे बघतो. त्याची प्रत्येक वेळेला आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे आयडिओलॉजी असल्याशिवाय काहीच उभं राहू शकत नाही असं माझं मत. म्हणजे इलेक्टोरल पॉलिटिक्स सोडून द्या, मला जर एखादी सामाजिक संस्था उभी करायची असेल समजा शिक्षणाच्या बाबतीत, तिथे सुद्धा माझी काहीतरी एक आयडिओलॉजी असल्याशिवाय मी ते नाही तिथे, कारण त्याच्यातही प्रकार आहेत ना की मी काय पद्धतीने, जसं मी आत्ता म्हणालो तसं की प्रश्न विचारू देणं हे मी योग्य मानणार आहे का लहान मुलांना, माझ्या वर्गातल्या मुलांना, ह्या आयडिओलॉजीचा भाग आहे. तर त्यामुळे आयडिओलॉजीला पर्यायच नाही आहे. त्याशिवाय आपण आयडिया वरनं आयडिओलॉजी आला ना, तर आयडिया ही प्रत्येकाला असायलाच पाहिजे काहीतरी, की माझं काहीतरी मत हे असायलाच पाहिजे. त्यामुळे त्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत असं मी मानत नाही. हे फारच कॉम्प्लिकेटेड, पुढचं जे तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन दिलं ते फारच कॉम्प्लिकेटेड. आपल्याकडे राजकारण पाहिलं जातं आणि तसं राजकारण व्हावं अशी अपेक्षा सुद्धा ठेवली जाते पक्षांच्या. इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये नाही पण एकूणातच
म्हणजे तुमचा पक्ष किंवा सत्तेच्या दृष्टीनं विचारांच्या दृष्टीनं सुद्धा ते एक राजकारण केलं जातंय आणि आता ते जसं तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे ते आग्रही राजकारण होतंय किंवा केलं जातंय हिंदुत्वाचं राजकारण, मग त्यातनंच हिंदू राष्ट्राची संकल्पना आणि अशा सगळ्या गोष्टी पुढे. मला इलेक्टोरल पॉलिटिक्सबद्दल नेहमीच हे वाटत आलेलं आहे की जे मार्केटचं सत्य आहे ना, की जे विकत घेतलं जातं ते मॅन्युफॅक्चर केलं जातं, हे फार खरं आहे असं माझं मत आहे. आत्ता अचानक सगळे पक्ष का जेनझी करायला लागले? सगळे पक्ष का करायला लागले? कारण अरे आता हे प्रॉडक्ट आपल्याला माहितीच नव्हतं, हे प्रॉडक्ट आता सो हा फार साधा नियम आहे, जो मार्केटचा नियम आहे ना, तोच राजकीय पक्षांचा कुठलाच पक्ष त्याला एक्सेप्शन नाही आहे, तोच हे आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते जर आत्ता असं लक्षात आलं की अरे हे नाही आहे नाव धिस प्रॉडक्ट डझंट सेल इन द मार्केट, तर ते नाही प्रोड्यूस केलं जाणार. आत्ता म्हणजे सध्या असं आहे की एक मनुस्मृती शिकवावी की न शिकवावी, मुलांपर्यंत मनुस्मृतीचं शिक्षण जावं की न जावं, तुमचं काय म्हणणं आहे की अशा विचारधारा किंवा अशा एकूणच विशिष्ट विचारसरणीचे जी काही शिक्षण आहे ते तरुणांना दिलं गेलं पाहिजे का, पुढच्या पिढीला दिलं गेलं पाहिजे का, त्याची आवश्यकता आहे का, की आता हे सगळं रद्दबातल झालेलं आहे? एक नवीन म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातनं मुलांना पुढे नेलं पाहिजे किंवा त्यांना वाढवलं पाहिजे? मगासपासून मी जे म्हणतो आहे त्याच्यामध्ये एक वारंवार मी जे म्हणतोय ना की टेक्नॉलॉजिकल डिस्रप्शन्स आणि त्याच्यामुळे बदलणारं जग, तर शास्त्र जे आहे सायन्सचा जो बेसिक जे प्रिन्सिपल आहे ना की सायन्स काय म्हणतं ते कशालाच अंतिम सत्य मानत नाही. सायन्स स्वतः सुद्धा जे शोधून काढलं असेल ते सुद्धा सायन्स म्हणतं की हे अंतिम सत्य नाही आहे. त्यामुळे जी कुठली गोष्ट अंतिम सत्य हे आहे असं सांगत असेल, उद्या सायन्सनी जरी हे सांगितलं की मी जे म्हणतो हे अंतिम सत्य आहे, ते डिस्कार्ड करायला पाहिजे. अंतिम सत्य नसतं कुठलंही. त्यामुळे जे कोणी म्हणत असेल, त्याला मनुस्मृती असेल किंवा कुठलाही धार्मिक इतर धर्मांचा ग्रंथ असेल, इस्लाम किंवा ख्रिश्चन किंवा कुठल्याही ज्यू, जे म्हणत असेल की हे अंतिम सत्य आहे, ते धरून उपयोगाचं नाही, हे अंतिम सत्य आहे. मी सांगतात त्या प्रोडक्टबद्दल मला मान्य आहे की मार्केटचं व्हॅल्यू हे प्रोडक्ट ठरवतं आणि याचाच संदर्भ मला त्या प्रेशर ग्रुपसोबत लावायचा की तुम्ही मग सांगत होते की प्रेशर ग्रुप्स तयार झाले पाहिजे. पण हे नवीन रिजिम आल्यापासून आपण बघितल्या देशामध्ये वेगवेगळी प्रेशर ग्रुप्स अत्यंत निर्घुणपणे चिरडली गेली आणि त्याची अनेक उदाहरणं आहेत, असंख्य उदाहरणं आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही सांगतात की हे काहीतरी जेनजी नावाचं प्रोडक्ट आहे, आता आलं आपल्याला ग्रॅब करायला लागेल, तुम्हाला असं वाटतं का की मागच्या काही काळांचा इतिहास बघता, मी अर्थातच ह्या व्यवस्थेचा उल्लेख करत नाही, त्याच्यापूर्वी सुद्धा अनेक गोष्टी घडल्या असतील किंवा त्यांच्या विचारांची सरकार असलेल्या ठिकाणी पण अशा गोष्टी घडल्या असतील. हो, म्हणजे फक्त हे करून सांगतो, जगामध्ये डावी विचारसरणी जेव्हा अत्यंत टोकाला गेली आहे ना, तुम्ही रशियातलं लेनिनचं उदाहरण बघा, भयान परिस्थिती आहे. त्यामुळे डावं का उजवं ह्याच्याशी काहीच संबंध नाही. सॉरी. हां, तर जेनजीच्या रूपाने जे नवीन प्रेशर ग्रुप तयार झालाय आणि ज्या पद्धतीने यापूर्वी सुद्धा प्रेशर ग्रुप तयार करण्याचे प्रयत्न झाले, प्रेशर ग्रुप बनला, तो टिकला नाही. आता जे जेनजीच्या माध्यमातून तयार झालंय जेनझी आणि त्यानिमित्ताने इतर प्रेशर ग्रुप्स ते भारतामध्ये तयार होतात, तुम्हाला वाटतंय की हे टिकू शकतील आणि त्यातून सरकारांना जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायला भाग पडेल असं तुम्हाला वाटतं का? मी तयार झालाय हे म्हणणारच नाही. इट इज टू अर्ली टू से एनिथिंग. तयार होतोय म्हणून तर राजीनामा द्यावा लागला. शक्यता दिसते, एवढंच मी म्हणेन. आत्ता एक पॉसिबिलिटी दिसते आहे आणि कुठल्याही ह्याच्यामध्ये पॉसिबिलिटी म्हणजे अंतिम हे नसतं. त्यामुळे पॉसिबिलिटी आहे का, तर हो, एक काहीतरी पॉसिबिलिटी आत्ता दिसते आहे. त्याचं पुढे काय होईल हे खरंच आत्ता कुणालाच माहिती नाही आहे असं मला वाटतं. ओव्हरऑल बघता मला एकच दिसतंय, जगाचं अख्खं राजकारण. त्यामुळे मी जेव्हा काही लिहितो त्यावेळेला हॅशटॅग ग्लोबल फिनॉमिनन असं माझं हे असतं, कारण हे जगात घडतं हे आपण लक्षात घेऊया. त्याच्यामध्ये खूप मोठे बदल होत आहेत इकॉनॉमिकली आणि त्यामुळे सोशली, आणि त्याचा अंतिमतः पॉलिटिकल ह्याच्यामध्ये परिणाम होणारच, हे 100% आहे. आता ते कशा पद्धतीने होणार आणि काय होणार हे मला नाही वाटत की कुणी आज सांगू शकेल. मी अनेकदा तुमच्या सोशल मीडियावरती भूमिका सुद्धा बघितल्यात की म्हणजे असे फार कमी कलाकार आहेत जे थेट भूमिका घेतात. म्हणजे अर्थात ही चर्चा अनेकदा होते की कणाहीन आणि कणा असलेले अभिनेते कोण आहेत, त्याचं मी उत्तर दिलं. आणि मी ह्याच्यासाठी सांगतोय की अनेक महानायक आहेत, खिलाडी आहेत, ज्यांनी पूर्वी काहीतरी भूमिका घेतली, आता ते अजिबात म्यूटच झालेले आहेत.
मला हे विचारायचं नाही की तुम्ही त्या भूमिका का घेता, कशा घेता, तुम्हाला भीती वाटते की नाही, काही आमिष येतात की नाही. अनेक प्रश्न इतर कलाकारांना सुद्धा विचारले जातात. ज्या तुमच्या क्षेत्रामधले लोक आहेत, जी आधी जनतेच्या प्रश्नावरती बोलायची, आता ते म्यूट झालेले, तुम्हाला त्यांना काही सांगायचं आहे, त्यांच्याबद्दल तुम्हाला काही वाटतं का, त्याच्याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? नाही, मगाशी मी जे म्हणालो तेच माझं म्हणणं आहे की हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो आणि आपले निर्णय हे त्या त्या परिस्थितीनुसार बदलतात हे आपल्यालाही माहिती आहे. तर मला त्यावेळेला तसं म्हणायचं होतं, हा वैयक्तिक निर्णय होता आणि आत्ता मला हे म्हणायचं नाही आहे, हाही वैयक्तिक निर्णय आहे. आणि परत तेच आहे की आपण साधं 4 जणांच्या कुटुंबामध्ये तुम्ही जर 6 महिन्याचा जर ग्राफ काढला तर त्यावेळेला किती वेळेला तुम्ही काय काय म्हणालात आणि काय भूमिका घेतलीत आणि काय भूमिका नाही घेतलीत, किंवा काय बोललात आणि कधी आईचं ऐकलं, कधी वडिलांचं ऐकलं, कधी पॉलिटिक्स करून आई असं म्हणते असं वडिलांना सांगितलं, वडील असं म्हणतात म्हणून आईला सांगितलं, हे आपण दरवेळेला हे करत असतो. त्यामुळे मला त्याच्यामध्ये मोरॅलिटी चिकटवावी ह्या गोष्टीला असं मला वाटत नाही. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि मला तुम्ही एक सांगा, ज्या त्या माणसाला कळत नसेल का हो की आपण काय केलं आणि आपण काय करत नाही आहोत, आणि तरीसुद्धा तो माणूस किंवा ती व्यक्ती तसं जर करत असेल तर तो अर्थातच वैयक्तिक प्रश्न आहे. मी त्याला, आणि हे फक्त नट म्हणून मी म्हणत नाही, कोणाच्याही बाबतीत सामान्य माणूस म्हणून सुद्धा तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे असं मला वाटतं. आणि त्यांनी समाजावरती भयंकर काहीतरी परिणाम होतो असं मला वाटत नाही. मला ना आता या सगळ्या चर्चेनंतर अतुल तुझी खूप काळजी वाटायला लागली आहे अजून मित्र म्हणून, की ह्या सगळ्या चर्चेनंतर पुढची जेनझी जे काही येणार आहेत ते तुला नट म्हणून ओळखतील ना, कारण अभिनयाचं काम तुला आता वाढवावं लागणार आहे असं झालं. इतकं सामाजिक चर्चा झाली त्याच्याबद्दल. तर तुला असं वाटत नाही की त्या अभिनयाचं काम जरा वाढवलं पाहिजे? मी माझं नाही, मी म्हटलं तसं एकतर काय आहे, माझं 3/4 आयुष्य जगून झालेलं आहे, 1/4 आयुष्य माझं शिल्लक आहे आता. आणि त्याच्यावरती आहे बेसिक एक काय ॲव्हरेज एज जे असतं ते धरता म्हणतोय जनरली, आणि ॲक्टिव्ह आयुष्य ह्या अर्थाने. पण मी कायम असं म्हटलेलं आहे आणि हे अनेक मुलाखतींमध्ये, पार माझ्या पहिल्या नाटकापासून मी म्हटलेलं आहे की माझा व्यवसाय हे माझं आयुष्य नव्हे, आणि हे मी पाळलेलं आहे आयुष्यभर. आणि हे सगळ्यांच्या बाबतीत असलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे की व्यवसाय हे तुमचं फक्त साधन आहे, साध्य नाही तुमचा व्यवसाय हे. त्यामुळे उद्यापासून मला कोणी म्हटलं की नाही आहे मी नट, काही प्रॉब्लेम नाही आहे, मला काहीही त्याच्या बाबतीत माझी आयडेंटिटी त्याला काळजी अजिबात करू नको. काळजी गेले 10-12 वर्ष करतोय, कारण गेल्या 10-12 वर्षापासून त्याने मराठी सिनेमाच केलेला नाहीये. ऑफर तुला येत नाहीत की काय नेमकं होतंय? कारण शेवटचा सिनेमा होता तुझा राजवाडे अँड सन्स मराठीतला, त्याच्यानंतर मराठीत सिनेमा चालला नाही. मी तुला एक सांगू का, आणि असं पण होत आहे तुझ्यावरती गमती की तुझी कामं सुद्धा मराठीतले दिग्दर्शक पळवून घेऊन जात आहेत, असं पण गंमत होती. हे काय नेमकं? मी 8 भाषांमध्ये सुरुवातीपासून काम केलं. माझा पहिलाच सिनेमा हे राम हा हिंदी, तमिळ आणि तेलुगू 3 भाषांमध्ये होता. आणि 8ही भाषांमध्ये तू कुणालाही विचारलंस ना, त्यांची ही तक्रार असते की ह्या भाषेत तुझा सिनेमा आला नाही, कारण ते इतर भाषांमध्ये सिनेमे माझे आलेले असतात. असं मराठी नट नाही आहे, मी कधीच नव्हतो मराठी नट नाही. म्हणजे मी मराठी मातृभाषा आहे माझी, आणि मराठी नट नाही. कारण माझं सांगतो काय, सिनेमाच्या बाबतीत माझं पहिलं काम हे हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये आलं. मी मराठी सिनेमा नंतर केला, त्याच्यानंतर माझ्या 3-4 सिनेमांनंतर कदाचित मी पहिला माझा मराठी सिनेमा केला असेल. मी नाटक मराठीमध्ये पहिल्यांदा केलं, पण ते नाटक सुद्धा मी 3 भाषांमध्ये केलं. गांधी विरुद्ध गांधी मी मराठी, हिंदी, गुजरातीमध्ये केलं ते नाटक सुद्धा. त्यामुळे, आणि मी आहे मुळात कर्नाटकात जन्मलेला, माझ्या 2 भाषा आहेत, कानडी आणि मराठी. त्यामुळे मला असं प्लेस करणं हे सगळ्या दृष्टीने फार हे आहे. पण माझी मातृभाषा मराठी आहे आणि मी महाराष्ट्रातच माझं जडणघडण झाली. मला जे काही दिलं ते या मराठी भाषेनी दिलं हे अगदीच सत्य आहे. मला कानडी तितक्या फ्लुएंटली बोलता येत नाही, कारण मी कर्नाटकात वाढलो नाही, पण माझं अख्खं कुटुंब, दोन्ही कुटुंब माझी कर्नाटकातली आहेत. माझ्या वडिलांचं अख्खं शिक्षण कानडीमध्ये झालं आहे. तर असं माझं मिक्स्ड पहिल्यापासूनच राहिलेलं आहे. पण माझ्यावरती माणूस म्हणून जे काही माझी जडणघडण आहे ती अर्थातच महाराष्ट्राची आहे आणि मराठी संस्कृतीची जडणघडण आहे. पण व्यावसायिक म्हणून माझं जे काही हे आहे ते असं मिक्स्ड आहे.
सगळं. पण ते नाही तू सांगितलंस की त्या मानवत मर्डर मधल्या भूमिकेचा मर्डर कसा काय झाला तुझा? ते मला माहिती नाही. ते तुझा ॲक्सेस आहे, तर तेव्हा जाऊन विचार दिग्दर्शक आणि प्रोड्युसर्सना. आपली सगळी जी चावडीवरची चर्चा होती, त्या चावडीवरच्या चर्चेतनं मला एक ते वॉल्टेअरचं प्रसिद्ध कोट आठवत होतो की तुझी मतं जरी मला पटत नसली तरी तुझी मतं मांडण्याच्या अधिकारांचं मी मरेपर्यंत रक्षण करेन. तर मला असं वाटतं हे आपण आता मतं मांडणे किंवा मतं पटत नाही म्हणून विरोध करणे वगैरे हे सगळं विसरत चाललो आहे का, हे मागील काही काळापासून साधारणतः 12-13 वर्षापासून वगैरे असं? हा एक काय आहे, आपण जेव्हा जिवंत असतो ना त्यामध्ये देशाला बघतो किंवा कुठल्याही काळाला बघतो, तो फार छोटा काळ असतो कुठल्याही देशाचा किंवा जगाचा. आपण जेव्हा जिवंत असतो तेव्हा तर एकूण मोठ्या जर परिप्रेक्षाचा जर विचार केला ना आपण आपल्या देशाच्या बाबतीत, तर मला असं वाटतं की ही एक फेज होती जी खरीच आहे की प्रत्येकाला आपली आयडेंटिटी फार महत्त्वाची वाटते. आणि सोशल मीडियामुळे काय झालंय ना, पूर्वी आपण जे मत व्यक्त करायचो ते आपल्या मित्रमंडळीत आपल्या नातेवाईकात असायचं. सोशल मीडिया आल्यापासून आपण आपलं मत जाहीर कमिट होत आहे आपलं मत, आणि आपल्याला अजूनही ह्याचं ट्रेनिंग नाही आहे की जाहीरपणे कमिट केलेल्या मताचं आपण आता माझं हे मत नाही आहे असं म्हणण्याचं सुद्धा एक काय म्हणूया त्याची सुद्धा एक प्रोसेस असते, त्याचं सुद्धा एक शिकवण असते, ती आपल्याला अजून झाली नाही आहे. कारण सोशल मीडिया इज व्हेरी न्यू. आपल्याला ह्याची सवयच नाही आहे की आपण काहीतरी जाहीरपणे करणं आणि मग त्याची रिपरकेशन्स जी काही असतं ती करणं. त्यामुळे ह्याचाही हा परिणाम आहे. जसा जसा सोशल मीडिया हे एक नॉर्म होऊन जाईल, म्हणून पिढ्यांचं महत्त्व त्यासाठी आहे आत्ता, की ज्या पिढ्या या सोशल मीडिया सकट जन्मलेल्या आहेत त्या कदाचित हे शिकतील. आणि आता मला वाटतं असं परत एक फेज यायला लागेल की तुम्ही जे म्हणताय आत्ता ते कदाचित थोडंसं मावळायला लागेल, की असं कदाचित लोक शत्रू आहेत असं कदाचित बघणार नाही, कारण ते परवडणार नाही, ते हेल्दी नाही आहे. आणि आपला मानसिक आणि शारीरिक स्वभाव असतो की आपल्याला एखादी गोष्ट जी त्रास देते ना, तिरस्कार करणं हे फार त्रासदायक गोष्ट आहे, फार त्रासदायक गोष्ट आहे तिरस्कार करणं. ही त्याला फार निगेटिव्ह एनर्जी लागते आणि ते अस्वस्थ करतं आपल्याला, आणि ते फक्त मानसिकदृष्ट्या नाही, ते शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ करतं ते. त्यामुळे ते फार टिकणारा नसतं फार काळ. तिरस्कारावरती कुठल्याही देशामध्ये, कुठल्याही समाजामध्ये, कुठल्याही ट्राईबमध्ये फार काळ काही टिकलेलं नाही आहे. त्यामुळे ह्या फेजला आपण फार सिरियसली घ्यायचं काही कारण नाही आहे मला वाटतं. इट्स अ फेज, इट्स अ हे. आणि माझं असं मत आहे की ह्या टेक्नॉलॉजिकल डिस्रप्शनमुळे जी अस्वस्थता आहे ना लोकांमध्ये, त्याचं एक आउटबस्ट ह्या तिरस्कारामधनं झालेलं आहे. आणि त्यामुळे कोणीतरी जो सॉफ्ट शत्रू सापडेल किंवा जो मला पटवून दिला जाईल पॉलिटिकली आणि सोशली, त्याला मी लगेच क्लिंग करून काहीतरी एक टीका करतो. हे परमनंट नाही आहे हो. आपण प्रेमाशिवाय नाही जगू शकत, आणि हे कुठल्याही प्राण्याचं हे आहे. शत्रुत्व आणि तिरस्कारावरती जगणं हे झाडांना आणि पानांना शक्य होत नाही, तर आपण कोण लागून गेलो आहे. त्यामुळे मी त्याला फार महत्त्व नाही देते. ते ठीक आहे, हे ओसरेल, ते इट्स फाईन. निश्चित. म्हणजे याच नोटवर खरं तर आपण आत्ता चावडी संपवतोय, पण चित्रपटांसाठी एक वेगळी चावडी करावी लागेल. आता आपण जी काही आंदोलन आणि त्याच्या पार्श्वभूमी, मला एक विचारायचं आहे असं पुन्हा मगाशी जो ते विचारत होता की जे मराठी स्पीकिंग नट असतात, मी आता मराठी नट हा टर्म नाही वापरत, ते असं मध्ये मध्ये सांगतात की मला मराठीत काम करायचं आहे पुन्हा एकदा वगैरे. असं कधी वाटतं की यायचं आहे का? आणि दुसरी गोष्ट, मराठी पिक्चर खूप नंतर गेला, त्यामुळेच या हिंदी इंडस्ट्रीमध्ये सहज वावर होऊ शकला का? म्हणजे ते दडपण जाणवलं नाही का? त्याच्यामुळेच जाणवलं नाही असं वाटतं का? बऱ्याच लोकांना ते दडपण जाणवत राहतात, कारण दोन्ही इंडस्ट्रीज कम्प्लीट वेगळ्या आहेत. नाही, मला असं वाटतं की ह्याचा वैयक्तिक ह्याच्याशी जास्त हे आहे. म्हणजे मी माणूस म्हणून काय आहेत ह्याच्यावरती जास्त. म्हणजे मला मी जेव्हा खाकी सिनेमा केला आणि अमितजी होते आणि हे होतं, त्यावेळेला म्हणाले की अमिताभ बच्चन बरोबर तू काम कर, तुला असं दडपण. म्हटलं अरे एकाच इंडस्ट्रीमध्ये आहोत, कधी ना कधी काम करणारच आहोत. तर माझा तो ॲप्रोच राहिलेला आहे कायम. त्यामुळे हे वैयक्तिक आहे असं मला वाटतं. म्हणजे त्याचा ह्या सगळ्याची म्हणजे आधी मी खूप
मराठी सिनेमा आधी केला असता आणि मग हिंदी केला असता तर काही वेगळं झालं असतं का असं मला नाही वाटत. तसं काही आहे असं. आणि मराठीमध्ये अर्थातच काम करायला मी म्हटलं की काय होतं की जी भाषा तुमच्या आतनं येते ना त्या भाषेमध्ये काम करताना केव्हाही ते वेगळं असतं. हां, मी हिंदीमध्ये तितकाच सहज आहे हा भाग वेगळा, कारण NSD मध्ये ट्रेनिंग आमचं हिंदीमध्ये सगळी, मी 3 वर्ष सगळी नाटकं हिंदीमध्ये केली. मी हिंदीमध्ये तसाही आणि मी वेगवेगळ्या भाषांमध्ये तसाही सहज आहे, कारण मी सोलापूरमध्ये वाढलो ज्याच्यामध्ये मल्टीलिंग्वल आहे सोलापूर. कंप्लीट 4 भाषा आहेत आमच्या सोलापूरमध्ये. हिंदी आहे, मराठी आहे, तेलुगू आहे, कानडी आहे. तर बॉर्डरवरच आहे कारण आमचं. त्यामुळे ते पहिल्यापासून एक माझ्या डोक्यामध्ये ते मल्टीलिंग्वल हे आहे. पण तरीसुद्धा हॅव्हिंग सेड दॅट, कारण मी शिकलो मराठीमध्ये आणि घरी मराठीमध्येच बोललो आम्ही कायम. तर त्यामुळे मराठी ही माझी बिरबलाची गोष्ट होती ना, तसं माझ्या झोपेत माझ्या तोंडावर पाणी टाकलं तर मी मराठीमध्येच ओरडून बाहेर. तर त्यामुळे मराठीमध्ये काम हे माझं असं इन्स्टिंक्टली येईल, त्यामुळे निश्चितच आवडेल. पण मी मगाशी जसं उत्तर दिलं त्यामुळे मी काहीच मिस करत नाही. त्यामुळे मी उद्यापासून सिनेमाच नाही केला कुठल्याच भाषेत तरी पण मी काही मिस करणार नाही. त्यामुळे ते ठीक आहे. पण केलं तर अगदीच मला केव्हाही आवडेल मराठीमध्ये काम करायला सिनेमा. मला तर काय बोलावं कळतच नाही. मी एवढं निर्विकार नाही. पण बघा असं आहे की ज्या वेळेला गोष्टींचे अर्थ कळत जातात, मटेरियलिस्टिक गोष्टी असतील किंवा नैसर्गिक गोष्टी असतील, त्यावेळेला कदाचित तुम्हाला ते शक्य वाटू शकतं. म्हणजे एकदा अर्थ कळाला की ही काय गोष्ट आहे की मग त्याची किंमत, व्हॅल्यू आणि मग बाकी त्याच्याशी आपला किती रिलेटिव्हिटी आहे आपली ती कळत जाते. त्यामुळे असं होऊ शकतं, हरकत नाही. पण प्रेम सगळ्यात महत्त्वाचा आहे, जो शेवटी जाताना सांगितलं की प्रेमाशिवाय आपल्याला जगणं सह-अनुभूती. प्रेम म्हणण्यापेक्षा सुद्धा तो शब्द फार महत्त्वाचा. तुम्ही लिहिताय काय आता नवीन? काय सह-अनुभूती लिहिताय का काही नवीन? तुम्हाला लिहावंसं वाटतं काही नवीन लिहिताय? आता मी एक सिनेमा लिहितोय, म्हणजे इंटरनॅशनल प्रोजेक्ट आहे, इंग्लिश सिनेमा आहे तो मी लिहितोय. आणि वाचताय काय सध्या? कमीत कमी आता आपण प्रत्येकाकडून काहीतरी एक सजेशन्स घेऊ. काय वाटतं? मला आत्ता खरं माझं जे काय एक इन्स्पिरेशन परत आलं ह्या आत्ताच्या गेल्या 2 महिन्यामध्ये, मला असं फार वाटतंय, ज्याचा उल्लेख केला मी लिहिलं जे, की ह्या पिढीनी ना गांधी आणि आंबेडकरांना रिवाईव्ह केलं. रिवाईव्ह हा सुद्धा खरं चुकीचाच शब्द आहे. रिइन्व्हेंट केलं एका अर्थी असं आपण म्हणूया. कुठलंही स्लोगन न म्हणजे आमच्या पिढीने इतकी उदासीनता दाखवली ना की गांधी आंबेडकरांना घोषणा करून टाकल्या आम्ही. पण ह्या पिढीने काही न बोलता त्याचे एक फिलॉसॉफी ह्या पूर्ण ह्याच्यात जी आहे. आणि म्हणून मला अभिजितला ते क्रेडिट नक्की द्यायला पाहिजे, जेव्हा तो उभं राहून म्हणाला की या आंदोलनामध्ये कुणालाही कुठली मुलगी आली तर तिला अनसेफ वाटता कामा नये. आपण हे सतत सांगत होते ती लोक की आपण अहिंसेच्या मार्गाने करणार आहोत. आणि आंबेडकरांची जी इक्वॅलिटी जी होती, आणि म्हणून आपण म्हणतोय ना की ह्या जनरेशननी धर्म जात काही कुठे मध्ये आणलं नाही. आणि मिलेनियल आहे, पण त्यांनी जे काय फिलॉसॉफी जी आणली त्यांनी जी तर मला त्या गांधी आंबेडकर मी परत आत्ता वाचायला घेतलेत. आणि आत्ताच माझ्याकडे एक पुस्तक आहे, म्हणजे आत्ता घरी गेलात तर माझ्या जिथे मी बसतो तिथं ते पुस्तक आहे आंबेडकरांचं हे केलेलं, की ज्याच्यामध्ये आंबेडकरांचं जे भाषण होतं शेवटचं ह्याच्यामधलं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमधलं अप्रतिम भाषण आहे ते. परत ते आहे त्याच्यामध्ये अनॅलेशन ऑफ कास्ट, त्याच्यामध्ये असे ते 3 त्यांचं असलेलं एक छोटंसं पुस्तक आहे. ते आत्ता परत एकदा काढून मी वाचायला घेतलंय. आणि राम गुहांचं गांधी इंडिया बिफोर गांधी आणि गांधी बिफोर इंडिया उलट आहे पुस्तक. गांधी बिफोर इंडिया रामचंद्र गुहांचं. करेक्ट, दोन्ही आहेत. तर मी आता गांधी बिफोर इंडिया ते आत्ता तिथे माझ्यासमोर आहे. कारण मला असं वाटतं की माझ्या पिढीला आत्ता किंवा आमच्या बऱ्याच आपल्या पिढ्यांना जरा नीट बघायला पाहिजे की आपण ह्या माणसांची नावं घेत राहिलो, पण ह्यांना जे काय म्हणायचं होतं त्याचं क्रक्स, त्याचं सार आपल्याला कळलंय का.
आणि म्हणून ही माणसं फार मोठी आणि महान त्याच्यासाठी होती की ह्या पोरांना वाटलं की हे रिइन्व्हेंट करून, आणि काहीच न करता, मला माहिती नाही त्यांनी ते डिटेलमध्ये वाचलंय का नाही वाचलंय, पण त्यांना कळलंय. आणि ही या देशाची संस्कृती आहे. संस्कृती आपण जे म्हणतोय, ही या देशाची राजकीय सामाजिक संस्कृती ही आहे की जी परत एकदा काही न बोलता ह्या पोरांनी समोर आणलेली आहे. त्यामुळे परत एकदा सध्या मी गांधी आंबेडकर वाचायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. तेलतुंबडेंचं पुस्तक परवाच मी डाउनलोड केलंय विकिपीडियावर, आपल्या किंडलवर. ठीक आहे. बघा, असं आहे की वाचण्याची पण सजेशन्स जी आहेत ती पण तुमच्या समोर आहेत. चावडीमध्ये तुम्हाला काही ऐकल्यानंतर काही प्रश्न जर तुम्हाला निर्माण झाले असतील अतुल कुलकर्णींसाठी, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. बेल आयकॉनवरती तुम्ही जर क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. फ्री आहे. सबस्क्राईब करा. पाहत राहा मुंबईत.